तो आइए अब ये हमारे तमाम मुअज़्ज़िज़ मेहमान, आपके आने से ही हमारे शो में रौनक आती है। और रेशमा, वाकई में जब तुम आती हो तो आंधी फिल्म का गाना याद आता है, तुम आ गए हो नूर आ गया है। तो वेलकम। आइए अब पहले अवार्ड की तरफ रुख करते हैं, सुपर 4 अवार्ड, और इसके स्पॉन्सर है जावेद दलवी, असफर बोलिंस्कर, ए भारत गैस का ये खूबसूरत तोहफा। आइए जानते हैं कौन है विजेता। सुपर 4 ऑफ द मैच गोज टू बिलाल शेख, जिनके बल्ले से 2 शानदार चौकार हमने देखे। बिलाल शेख फ्रॉम RD 440। आइए बिलाल शेख, RD 440। दिनेश चौधरी साहब और उनके सुपुत्र द्वारा, मेरे ख्याल से विहान है, मीत आया है, पहले विहान भी आ चुका है, और ये खूबसूरत अवार्ड बिलाल को दिया जा रहा है। तुला पण हार्दिक शुभेच्छा, मोठा होऊन तू पण असा क्रिकेटर हो। आइए अब सुपर 6 रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के तारिक रईस द्वारा स्पॉन्सर की गई कलाई की घड़ी। सुपर 6 ऑफ द मैच गोज टू गयासुद्दीन शेख। जोरदार तालियां हो जाए, क्या बल्लेबाजी की है उन्होंने, जिनके बल्ले से आए हैं 4 शानदार बाली ट्रॉफी षटकार। आज का दिन ये शेखों का दिन है, ऐसा हम कह सकते हैं। जनाब फारूक शेख साहब, आपके दस्ते मुबारक से गयासुद्दीन शेख को नवाजा जा रहा है। ये नायाब तोहफा तारिक रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स की देन है। आइए अब आगे चलते हैं मैन ऑफ द मैच अवार्ड की तरफ। मैन ऑफ द मैच गोज टू गयासुद्दीन। आप जैसे गए थे वैसे ही आपको फिर से रिटर्न आना है। 37 रन्स की नॉट आउट पारी खेली हुई है गयासुद्दीन शेख, RD 440। जोरदार तालियां हो जाए। आरिफ शेख साहब के हाथों से सबसे पहले SK स्पोर्ट्स महापोली शादाब कोटकर द्वारा स्पॉन्सर किया गया ये नायाब तोहफा। अब मैं फारूक शेख साहब से दरख्वास्त करूंगा कि D साकरिया का बैग आपको इनायत करना है। उसके बाद अब एक मेडल यहां पर हम पहनाने जा रहे हैं जासिम भाई के हाथों। बी क्रीमी और एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन द्वारा ये मेडल स्पॉन्सर किया गया। फारूक भाई, इनके दस्ते मुबारक से जावेद दलवी, असफर बोलिंस्कर का ये खूबसूरत गिफ्ट, ए भारत गैस। निहाल शेख साहब के हाथों जावेद दलवी, असफर बोलिंस्कर का ये नायाब तोहफा। मुजफ्फर भाई के हाथों एक और बढ़िया तोहफा है। देखिए, रिबन में बंद जब तोहफा आता है तो एक इंतजारी बढ़ जाती है कि उसके अंदर क्या होगा। आइए अब अगला अवार्ड अबरार भाई, जावेद दलवी, असफर बोलिंस्कर, ए भारत गैस का एक और नायाब तोहफा। अब मैं फारूक शेख साहब से दरख्वास्त करूंगा, आपके दस्ते मुबारक से एक यहां पर वाउचर दिया जा रहा है, ताज़ा किचन का डिस्काउंट वाउचर। अबरार शेख साहब के हाथों अंजुर की A1 जोड़ी नीलेश पाटिल, सुकेश डाकी का ये फ्रूट बास्केट। आरिफ शेख साहब के हाथों जॉली डिजाइनर का 20% डिस्काउंट वाउचर। और सबसे आखिर में मैन ऑफ द मैच की एक्रेलिक आर्ट 2 की मार्बल ट्रॉफी मीत के हाथों, मीत और दिनेश चौधरी दे रहे गयासुद्दीन शेख को। बच्चे में है भगवान, ऐसा वो गाना है। बच्चों में ही तो अल्लाह भगवान ईश्वर बसते हैं, और बच्चे जब आते हैं तो खुशहाली लाते हैं। गयासुद्दीन शेख, अभिनंदन। तमाम मेहमानों से दरख्वास्त है कि अब आप स्टेज पर आ जाएं। थैंक यू सो मच टू ऑल आवर स्पेशल गेस्ट। और हमारे साथ गयासुद्दीन शेख फिलहाल जुड़ चुके हैं। गयासुद्दीन, मतलब घर में अलग अलग कंपार्टमेंट है क्या? एक कंपार्टमेंट बिलाल शेख के लिए और दूसरा कंपार्टमेंट गयासुद्दीन के लिए? नहीं, ऐसा कुछ नहीं है। जो हम लोग टीम मेट रहे थे, हम लोग सब मिल बात के लेते। क्या बात है। कल परसों बिलाल का दिन था, आज गयासुद्दीन का दिन है। कैसे लगता है बाली ट्रॉफी में मैन ऑफ द मैच बनकर? बाली ट्रॉफी में मैन ऑफ द मैच लेने के लिए मतलब बहुत ही मेहनत करना पड़ता है, उसके बाद ही मैन ऑफ द मैच मिलता है। गयासुद्दीन, आपको लग रहा है कि RD 440 भिवंडी के बेस्ट खिलाड़ियों को लेकर ऐसी टीम बनी है जो इस टूर्नामेंट के सेमीफाइनल तक कम से कम जाने का प्रयास करेगी और इंशाल्लाह आगे जाकर फाइनल भी खेल सकती है? इंशाल्लाह हम लोग कोशिश करेंगे अच्छा खेलने की।
क्योंकि भिवंडी में 2 टीम है, दोनों अच्छी टीम है और हमारे टीम में जिसको मौका नहीं मिला उसको आगे मौका मिलेगा। नाराज़ नहीं होना चाहिए, टीम के साथ रहो, यूनिटी से जीतेंगे। बहुत बहुत शुक्रिया गयासुद्दीन शेख। आइए चलते हैं अब सीधा कमेंट्री बॉक्स। धन्यवाद। धन्यवाद सर। स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं बाली ट्रॉफी भिवंडी, ज्या ट्रॉफीची संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व आवर्जून वाट पाहत असतो ती ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतोय। मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील 2 बलाढ्य टीम एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकताना पाहायला मिळतील। जानी 11 वडपे अर्थातच उमर 11 आणि टीम पिरामिटर रायगड। एका बाजूला जर पाहिलं तर उस्मान पटेल पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे विश्वजीत ठाकूर देखील पाहायला मिळतील। तर अरिज सर, एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण रायगडच्या टायगरला देखील पाहतोय, मुन्ना शेखला देखील पाहतोय। एक जबरदस्त मॅच विश्वजीत ठाकूरला या मॅचमध्ये पाहू। टेनिस क्रिकेट विश्वातील दोन्ही बाजूला जर पाहिलं तर अगदी कट टू कट बलाढ्य खेळाडूंनी भरगच्च असणाऱ्या टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत। आजच्या रात्रीतील प्रमुख आकर्षण असणारी मॅच मैदानात सुरू होते। विख्यात क्रिकेट समीक्षक सर नेविल कार्डस ने लिखा है, अ क्रिकेट ग्राउंड हैज अ नो मीनिंग विदाउट 2 डैशिंग अंपायर्स एंड 22 एक्साइटिंग प्लेयर्स। बिल्कुल वही बात हम यहाँ देख रहे हैं। दोस्तों इस वक्त हमारे बीच फ्यूचर टेक एलिवेटर्स के शोएब जिलानी और अदनान अंसारी, इनका आगमन हुआ है। करियर में आगे बढ़ना है तो हार्डवर्क कीजिए, लेकिन ग्राउंड फ्लोर से टॉप फ्लोर जाना है तो केवल फ्यूचर टेक एलिवेटर्स का इस्तेमाल कीजिए। नए ओवर की पहली गेंद इनसाइड आउट खेला था, वहाँ पर सर्कल के अंदर रोका ज़रूर गया है, थोड़ा सा रुककर सी आई थी। गेंदबाजी की शुरुआत करते हुए वहाँ पर फरमान खास दिल्लीवरून ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। फरमान आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तेवढेच धुरंधर बॅट्समन उजव्या आणि डावखुऱ्या हाताचं हे कॉम्बिनेशन उमर 11 संघासाठी गेली काही वर्ष आपण पाहतोय। दोन्ही प्रतिथयश खेळाडू आहेत, दोघांचे खूप मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत आणि आज आणि ज्या वेळेला ही जोडी जमते मॅचचा रिझल्ट काही वेगळा असतो। तर टीम रायगडचं हेच ध्येय असेल की ही जोडी फोडायची, परंतु हे 2 फलंदाज असे आहेत मोठी धावसंख्या उभारू शकतात। फरमान खान ने गेंद को इस बार बहुत अच्छा काटा था, लेफ्टी बैट्समैन के लिए एंगल बनाकर बाहर की जानिब मुड़ी थी गेंद। देखिए किस तरह से एग्जीक्यूशन, और बिल्कुल बैट्समैन के मुन्ना शेख के बाजू से गई और मुन्ना को सावधान रहने का आदेश देती हुई। मुन्नासाठी पहिलाच बॉल अतिशय चांगल्या लेंथवर पाहायला मिळाला, परंतु मुन्ना खूप कमी वेळा असं पाहायला मिळतं की पहिल्याच बॉलवर हरकतमध्ये येत होता, परंतु तो प्रयत्न बॉलरने यशस्वी करू दिला नाही पहिल्या बॉलवर। फरमान की अगली गेंद इस बार स्टीयर किया था, गली की जानिब 1 रन पूरा किया। शुरुआत के ओवर है, ज़्यादा जोखिम नहीं मोल लेना चाहते। उस्मान पटेल के पास वो असला है बल्लेबाजी का कि वो कभी भी विस्फोट कर सकते हैं, लेकिन इस वक्त एहतराम के साथ चलती हुई बल्लेबाजी और बने हुए दोनों रन जो है दोनों बल्लेबाजों के नाम। 2 विदाउट लॉस, जानी उमर 11 वडपे। इस बार करारा ड्राइव बिल्कुल वी की शक्ल में सीधे बल्ले से खेला था, उतना ही उम्दा क्षेत्ररक्षण वहां पर देखने को मिला। थॉमस डायस, हमारे इस मैच के अंपायर है अमित साळवी और शकील कोटी। सर चांगली 3 विदाउट लॉस। एक और ग्राउंड शॉट। चंद्रकांत, एक चीज आप गौर करेंगे कि फरमान ने ऊपर से ट्रैवल करने की आज़ादी नहीं दी है। आपको हेलीकॉप्टर अगर उड़ाना है तो हेलीपैड मेरा होगा और लाइसेंस भी मेरा होगा और मैं ही परमिशन दूंगा। खूप चांगली बॉलिंग, मी तर म्हणेल पॉवर प्ले मध्ये जी गोलंदाजी व्हायला पाहिजे ती झाली। एक बॉल जो मुन्नाला त्यांनी दुसरा टाकला तो थोडासा स्लो टाकला होता, बाकी सर्व बॉल जर पाहिले तर एकदर वेगात करतायत आणि ब्लॉक मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न करतायत, जिकडनं सर्कल भेदनं आतापर्यंत तरी फलंदाजांना शक्य झालेलं नाहीये। बाली ट्रॉफी एक और बेहतरीन गेंद उस्मान पटेल के लाइन और लेंथ दोनों पर हमने देखा अच्छा काम करते हुए फरमान खान इन द एयर एंड ऑफ द विकेट
बीट करने वाली गेंदें इसे कहा जाता है। यस, धन्यवाद कमेंट्री बॉक्स। देखिए, इससे पहले कि एक इज्जत अफजाई, मेगा इज्जत अफजाई की तरफ हम बढ़े, मैं अल्ताफ बाली पॉइनियर स्पोर्ट्स की तरफ से तमाम ऑडियंस से कहता हूं कि जिस तरह हमें सपोर्ट किया था पहले, अपने घरों पे बैठ के यूट्यूब चैनल पे बाली ट्रॉफी 70 पे भी आ रही है और प्रिंस मूवीज़ पे भी और टेलीविज़न सेट, इसलिए फिर से रिक्वेस्ट है कि आप अपने घरों में बैठ के अपनी टीम को सपोर्ट करें और बिना मास्क के हमारे जो मेहमान हैं, हमारे जो खिलाड़ी हैं, आपको मास्क यूज़ करना है, मास्क यूज़ करें और मैदान में आए। नो मास्क नो एंट्री। आइए, एक बड़ी इज्जत अफजाई प्रोग्राम की तरफ हम बढ़ रहे हैं। मेगा सत्कार होने जा रहा है फ्यूचर टेक एलिवेटर्स के पार्टनर मोहतरम अदनान अंसारी साहब का नईम शेख के हाथों से, जो हमारे स्पॉन्सर है, उन्हें ये पुरखुलूस शॉल पहनाई जा रही है। ये गुलाए मोहब्बत और ये यादगार ट्रॉफी, जहां फूलों को खिलना था वहीं खिलते तो अच्छा था, तुम्ही को हमने चाहा था, तुम्ही मिलते तो अच्छा था। और हमारी दुआएं के फ्यूचर टेक एलिवेटर आसमान की बुलंदियों को छुए। इज ओवर टू कमेंट्री बॉक्स। नए ओवर की शुरुआत होने जा रही है। 1 ओवर 4 रन। कितनी बार उमर 11 को पहले ओवर में हम 4 रन पर देखते हैं, बहुत रेयर। और अब विश्वजीत ठाकुर यहाँ पर ठाकुर के सामने बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए मुन्ना शेख अपने रनअप से चूकते हुए। आज के दिन में ओपन क्रिकेट में ये दूसरी बार हुआ है जब गेंदबाज अपने रनअप को थोड़ा सा चूकते हुए। विश्वजीत ठाकुर, भिवंडी वासियों को बताना चाहूँगा कि जब वर्ल्ड कप हुआ था तो क्रियो कप के दौरान भारत का नेतृत्व करते हुए वो क्रियो कप भारत ने जीता था और क्लाइव लॉयड के हाथों भरत लोहार, जो भारत के कैप्टन थे, उनको वो कप सौंपा गया। उस टीम के सदस्य थे विश्वजीत ठाकुर। नए ओवर की पहली गेंद टप्पा खाते ही बहुत अच्छे से जल्दी शफल होकर खेल दिया और बॉल जा रही है फाइनल बाउंड्री के बाहर। 4 रन। खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी, म्हणजे विश्वजीतच्या वेगाचा या ठिकाणी फायदा घेतला गेला। खाली क्षेत्रामध्ये या बॉलला खेळलं गेलं आणि मुन्नाच्या फलंदाजीचं सर तेच वैशिष्ट्य आहे। कल्पकतेने बॅटिंग करतात, कलात्मकता त्यांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळते। पाहिलं तर क्षेत्र थोडंसं अगोदर शफल झाले होते आणि फाईन लेगच्या दिशेने पाठवलं। हा संघर्ष चांगला पाहायला मिळेल विश्वजीत ठाकूर विरुद्ध मुन्ना शेख। विश्वजीत ठाकुर जो लेफ्टी बॉलर के राउंड द विकेट आए थे, अब ओवर द विकेट आने जा रहे हैं हाजी समद सेट स्टैंड एंड से। इस बार बेहतर बॉल थी। देखिए, जब ओवर द विकेट आए और लेग स्टंप की लाइन को बेहतरीन अंदाज में किया, और जब राउंड द विकेट आए तो ऑफ स्टंप की लाइन को भेद दिया था वहां पर मुन्ना शेख ने। ठाकुर स्वयं मुस्कुराते हुए, ये वो हाथ है जिसकी तारीफ की जाए उतनी कम है, और इसीलिए पूरी दुनिया कहती है ठाकुर ये हाथ मुझे दे दे। इस बार टप्पा खाते ही देखिए अब मुन्ना शेख की बारी। एक बार तुम भारी तो एक बार हम भारी, और खेल रहेगा जारी। एका बॉलवर जर पाहिलं तर मुन्नाने चौकार मारला, दुसऱ्याच बॉलवर जर पाहिलं तर विश्वजीतने आपला वेग दाखवला, आणि तिसऱ्या बॉलवर जर पाहिलं तर मुन्नाने आपलं फुटवर्क आणि टायमिंग दोन्ही दाखवलं। आणि मी अगोदरच म्हटलो होतं, ह्या दोघांमधील संघर्ष प्रोफेशनल क्रिकेट यालाच म्हणतात। प्रत्येक बॉलवर वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळतात, दोन्ही बाजूने आक्रमण प्रति आक्रमण केले जातात, तेच आज आपण पाहतोय। बराबर बैट के स्ट्रॉन्ग जोन में आती हुई गेंद थी और पावर प्ले है, इसलिए मुन्ना शेख को ज़्यादा तकलीफ नहीं हुई रन बनाते समय। स्कोर है 12, मुन्ना शेख 6 बॉल 10, उस्मान पटेल 3 बॉल 2, 12 रन। इस बार वाइड बॉल पटक कर करने का प्रयास था, ज़्यादा गति में करने का शायद प्रयास यहाँ पर महंगा साबित हो रहा है। नक्कीच वेग वाढवण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातोय आणि स्वाभाविक आहे। जर तुमच्यावर फास्टर बॉलरच्या बाबतीत सर जगातला कोणताही फास्टर असं ते पाहायला मिळतं, आक्रमण केल्यानंतर अधिक त्वेषाने बॉलिंग करतात, आणि तेच या ठिकाणी विश्वजीतच्या बाबतीत होताना पाहायला मिळत आहे। समोर मुन्नासारखं आव्हान आहे। मुन्ना मात्र नक्कीच ध्यानस्थ साधूप्रमाणे असतात, ज्या वेळेला त्यांना संधी मिळते संधीची वाट पाहतात आणि मग आक्रमण करतात। ठाकुर की गेंद एक बार फिर से उठा दिया, कैच का मौका है वहां पर, और क्या विकेट होगा। जी हाँ, देखिए अब इसे कहते हैं मौका बनाना और शिकार करना।
विश्वजितनी ती संधी निर्माण केली, मुन्नासारख्या फलंदाजाला चूक करण्यास भाग पाडलं आणि दोघांचा संघर्षाचा शेवट जर पाहिला तर विश्वजितने मुन्नाच्या घेतलेल्या विकेटमध्ये झाला. मुन्नासारखा एक प्रमुख खेळाडू दुसऱ्या षटकात माघारी परतणं मी तर म्हणेल रायगड टीमसाठी फायदेशीर असेल सर. चंद्रकांत, एक चीज और गौर करें, विश्वजीत ठाकुर सेम मुन्ना शेख के लिए कभी ओवर द विकेट कभी राउंड द विकेट, उन्हें पता नहीं चलने दे रहे कि मैं क्या लाइन और लेंथ पर गेंद करूंगा. ये एक गेंदबाज की सोच है जो पढ़ नहीं पाए मुन्ना शेख. नक्कीच गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर खूप परिपक्व झालेत विश्वजित ठाकूर, कारण JPL जुन्नर प्रीमियर लीग नंतर त्यांचा प्रवास आणखी दिगुडेपासून सुरू झाला, तो तिकडे आणखी खुलला आणि तदनंतर जर पाहिलं तर गेल्या काही वर्षात ते आणखी घातक झालेत गोलंदाजीमध्ये. मी तर म्हणेल सध्याच्या घडीला नवीन बॉल हाताळणाऱ्या भारतातील सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये कुणाचं नाव घेतलं जाईल तर त्यामध्ये विश्वजित ठाकूर म्हणजे मोठ्याचं घ्यावं लागेल. नहीं, और वाकई में अगर ऑल ओवर इंडिया की बात करेंगे तो तीनों जो फास्ट गेंदबाज जिससे मैं मुतासिर हुआ हूँ, विजय पावले महाराष्ट्र से हैं, रवि बुम्बक महाराष्ट्र से हैं और विश्वजीत ठाकुर भी महाराष्ट्र से है. महाराष्ट्र ने वो टेनिस क्रिकेट में तेज़ गेंदबाजों की परंपरा को कायम रखा है और आज ये तीनों गेंदबाज अपने अपनी जगह पर एक बड़े ऊंचे मुकाम पर है. स्कोर 13 पर 1, 10 पर आउट हुए मुन्ना शेख. ठाकुर की गेंद हुक करना चाहते थे, पूरा बैट से गए थे उस्मान पटेल, बॉडी बैलेंस सही नहीं था. चंद्रकांत, एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळाला आणि एका क्षणार्धामध्ये उस्मानला विश्वजीतचा चेंडू बरंच काही विचारून गेला. पहा आला आणि अक्षरशः कानाजवळून यष्टीरक्षकाच्या म्हणजे अजयच्या हातात देखील गेला. चांगला संघर्ष. नहीं, और वाकई में एक सवाल जरूर पूछा था, कैसे हो जनाबे अली. 13 पर 1. अब उस्मान इस बार बल्ले के फेस को क्लोज करके खेले थे, रन जरूर मिला है, एक ज़्यादा नहीं मिल पाएगा. क्षेत्ररक्षण काफ़ी अच्छा था. कैप्टन प्रथमेश मात्रे स्वयं शॉर्ट स्क्वायर लेग से उस गेंद को थ्रो करते हुए 2 ओवर का खेल मुकम्मल. 14 रन बने हैं. पहले ओवर में 4, दूसरे ओवर में 10 और विकेट गिरा है 1. नक्कीच हे षटक दोन्ही संघांसाठी चांगलं राहिलं सर, कारण पहिल्या षटकात 4 वर थांबलेली धावसंख्या या षटकात 10 मध्ये आली जरूर, परंतु 2 चौकार आले. परंतु मुन्ना जो या टीमचा खरा नायक आपण म्हणतो, इनिंग बिल्डअप करतो, म्हणजे उस्मान धडाकेबाज बॅटिंग करतात जातात, परंतु छोटे से इज्जत अफजाई प्रोग्राम दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुन्ना मोठी इनिंग बिल्डअप करत असतात आणि ते लवकर माघारी परततात. इज्जत अफजाई करने जा रहे हैं नईम शेख के दस्ते मुबारक से. कमाल के ऑलराउंडर आवेश बाबा, आपको हमारी इज्जत अफजाई को कबूल करना है. बाली ट्रॉफी में आवेश बाबा की इज्जत अफजाई करते हुए नईम शेख, उन्हें ये पुरखुलूस शॉल पिनाई जा रही है और ये मोमेंटो दिया जा रहा है. हमारे बीच में नाजिम मद्दू हैं, एक्स क्रिकेटर पॉइनियर. आइए उनकी हम इज्जत अफजाई करें, उन्हें ये मोहब्बतों भरी शॉल और ये यादगार ट्रॉफी. बैक टू कमेंट्री बॉक्स. शुक्रिया सिद्दीक बावे. 2 ओवर 14 रन 1 विकेट. मुन्ना शेख आउट हुए हैं. पिरामिडर्स रायगढ़ ये टीम टॉस जीतकर पहले बॉलिंग कर रही है और उन्होंने जानी वड़पे उमर 11 को बैटिंग के लिए निमंत्रित किया है. उस्मान पटेल को शांत रखा गया है. सबसे बड़ी बात है चंद्रकांत, वो कहते हैं ना, वाघाची डरकाळी कधी ऐकायला भेटेल. नक्कीच उस्मान असे खेळाडू आहेत ज्यांना तुम्ही जास्त काळ खामोश ठेवू शकत नाही. उस्मानची बॅट ज्या ज्या वेळेला बोलते संपूर्ण विश्वाला त्यांच्या बॅटचा तडाखा पाहायला मिळालाय. तर पाहूया आज त्याचीच वाट पाहिली जाते. फुल टॉस बॉल, क्या आवाज आई थी जब गेंद और बल्ले का संपर्क हुआ. दोस्तों, ऑल इंडिया क्रिकेट में अगला मुकाबला मैग्निफिसेंट नवी मुंबई और विकी स्पोर्ट्स चाविंद्रा के बीच अंजाम होने जा रहा है. दोनों टीम के कैप्टन से दरख्वास्त है 5 फॉर्च्यून रियल्टर्स टॉस बॉक्स में तशरीफ लाएं. कीच साथ देण्यासाठी आता मात्र उमर देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. मॅच विनर खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजून तसं पाहिलं गेलं तर उस्मान यांची बॅट अजून खामोश आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. इस बार उमर ने ऑन ड्राइव किया था, 1 रन मिलता हुआ. चंद्रकांत, ये 2 टीमों के बीच में अगर आप मुझे पूछेंगे सबसे बेहतरीन मुकाबला, तो पिछले साल 10PL शारजा का पहला क्वार्टर फाइनल 125 रन चेस करने थे, आपको तो याद होगा. और जो मुकाबला हुआ, मेरे ख्याल से दैट वाज वन ऑफ द बेस्ट मैच ऑफ 10PL. नेहमीच या 2 टीम मधील संघर्ष चांगला पाहायला मिळतो सर.
अगली गेंद इस बार फरमान खान की इनसाइड आउट खेला, लॉफ्ट किया है, 1 रन को पूरा किया। दूसरे की दौड़ लगा रहे हैं उस्मान खान। चंद्रकांत, कितनी मर्तबा आप उस्मान पटेल को डबल दौड़ता हुआ देखते हैं? खूप खूप कमी वेळा सर, कारण पॉवर प्लेमध्ये येतात, धडाकेबाज बॅटिंग करतात, षटकार चौकार लागवतात आणि आज जर पाहिलं तर थोडंसं स्ट्रगल करतायत, परंतु मी तर म्हणेल मुन्नाची भूमिका ते कदाचित करत असतील आणि त्यांच्याकडे क्षमता आहे, केव्हाही मॅचचं पारडं फिरवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे। 1 किंवा 2 ओव्हर जरी मायनस मिळाल्या तर मॅचमध्ये, कारण ही मॅच जास्त स्कोरिंगची होणार नाही आहे, जर का पुढे 50-55 जरी रन झाल्या तरी तिकडनं ही मॅच चांगली होऊ शकते सर। चंद्रकांत, एक सवाल मेरे जहन में ये भी आ रहा है कि अलग अलग टूर्नामेंट्स में अलग अलग गेंदों का इस्तेमाल होता है। आज जो आजमगढ़ राजस्थान रॉयल टीम बराबर नहीं खेल पाई, क्या उसके पीछे आपको लग रहा है कि शायद वो नीविया बॉल से अवगत नहीं है? क्योंकि नॉर्थ में, साउथ में अलग अलग ब्रांड की गेंदें चलती हैं और हो सकता है कि उनको ये बॉल से प्रॅक्टिस न मिली हो। नक्कीच सर, ते पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी खन्नाचे बॉल असतात, काही ठिकाणी निविया, काही ठिकाणी 10X, काही ठिकाणी लाल रंगाचे बॉल असतात, काही ठिकाणी टेप लावला जातो बॉलला, काही ठिकाणी कॅप्टनचे बॉल असतात, काही ठिकाणी गुरुचे बॉल असतात, अशा वेगवेगळ्या कंपनीचे बॉल आपण जरूर पाहतो। परंतु हेच कारण आणि भारताच्या वेगवेगळ्या विभागात टेनिस बॉल खेळलं जातं, परंतु बॉल प्रत्येक ठिकाणी वेगळे। पूर्वी असं पाहायला मिळायचं, परंतु आता जास्तीत जास्त स्पर्धा ज्या ग्लोबल व्हायला लागल्या आहेत, आपण आखाती देशात देखील स्पर्धा त्या हेवी बॉलने होतात। परंतु तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बरोबर आहे, कारण उत्तरेकडचे खेळाडू जे आले होते त्यांनी ते सांगितलं की आम्हाला या बॉलची प्रॅक्टिस नाही आहे आणि माझ्या मते थोडाफार आणखी काही मॅचेस खेळतील त्यावेळेला मात्र ही परिस्थिती ते जाणून घेतील। और इसका सबसे बड़ा एग्जाम्पल है एंजल स्पोर्ट्स कोलकाता और सोनाली शिविर कोलकाता, जो सुप्रीमो में पहली बार जब खेलने आए और वो फाइनल तक गए। उन्होंने संजय पोतनी से 1-2 दिन पहले बॉल मांगा, बैट मांगा, प्रैक्टिस की। आई थिंक प्रैक्टिस मेक्स यू परफेक्ट। 18 पे 1, तीसरा ओवर। फरमान खान की अगली गेंद इस बार फुल टॉस बॉल थी उस्मान पटेल। चंद्रकांत, एक चीज़ तो माननी पड़ेगी कि उस्मान पटेल के करियर का शायद ये पहला ऐसा मैच है जिसमें तीसरा ओवर चल रहा है और कोई भी शॉट आसमान में नहीं लगा पाए हैं। आज जर पाहिलं तर टीम रायगडने गोलंदाजांची फौजच आणली आणि नेहमीच म्हणजे निलेश परदेशी आणि कंपनी गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर त्यांचं प्राबल्य पाहायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे फलंदाजांपेक्षा त्यांची गोलंदाजी कशी चांगली असेल यावर नेहमीच भर त्यांचा असतो। फरमान की ये गेंद विकेटों के सामने धकेला था प्रथमेश मात्रे के पास, जो इस टीम के कप्तान है। 1 रन और हासिल किया। जानी वड़पे, उमर 11 का स्कोर 1 विकेट के नुकसान पर 20। तीसरा ओवर चलता हुआ उमर खान 2 बॉल 2, उस्मान पटेल 8 बॉल 7। आउट होने वाले बैट्समैन रहे मुन्ना शेख 7 बॉल 10, 2 चौके लगाए थे। फरमान खान अपना दूसरा और पारी का तीसरा ओवर कर रहे हैं। अब तक 10 रन दिए और कोई विकेट हासिल नहीं किया है। फुल टॉस बॉल इस बार भी उस्मान पटेल की आता हुआ वो लोअर फुल टॉस और केवल 1 रन विश्वजीत ठाकुर के पास जाती हुई गेंद। और यहाँ पर जो परिस्थितियाँ हैं वो इस वक्त जानी वड़पे उमर 11 के लिए सही नहीं है। 7 रन का रन रेट है। फरमान खान 2 ओवर 11 रन, कोई विकेट नहीं। उमर खान 2 बॉल 2, उस्मान पटेल 9 बॉल 8। 3 ओवर 21 रन बचे हुए। 3 ओवर में क्या होता है आइए सुनते हैं हमारी कमेंट्री की शान सिद्दीक बाबे और कुणाल दाते से। बहुत शुक्रिया हरीश एंड चंदू शेट्टी। आईपीएल की मखमली आवाज़ कुणाल दाते मुझसे जुड़ चुके हैं। कुणाल, अगर हम देखें तो पहले 3 ओवर का जो खेल हुआ है, फरमान खान ने बहुत गजब की गेंदबाजी की और विश्वजीत ठाकुर, तो इसका मतलब है कि जो पैरामीटर राइगर है उनके पास जो पेस बैटरी है, उस पेस बैटरी ने काफ़ी इफेक्ट डाला और राइगर के टाइगर को काफ़ी खामोश रखा इनिशियल ओवर में। बैटिंग पावर प्ले लिया गया है, मरता क्या ना करता, जब रन नहीं बन रहे तो बैटिंग पावर प्ले लिया गया है। देखिए उस्मान पटेल लगातार इतना धीमा कभी भी नहीं खेलते दिखे। कुल मिलाकर दो डॉट गेंदे खेलिए, 1 रन लिए और 2 रन। इट हैज़ बीन अ excellent fast and furious bowling from Farman Khan and Vishwajit Thakur, the Hardik Pandya of टेनिस क्रिकेट। क्या लगता है टाइगर को भी खामोश रखा है? नाही, त्याचं कारण आहे फरमान दिल्लीवरून आज भिवंडीमध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी आला आणि फरमानचा वेग हा नेहमीच फरमान देणाराच ठरला आहे विरोधी टीमला। खूप चांगली बॉलिंग तो नेहमीच करत आला आणि रायगडचा हार्दिक पांड्या याचा आपण नेहमीच उल्लेख करतो।
सध्या तो MCA मध्ये क्रिकेट खूप चांगलं खेळताना दिसतो, लेदर क्रिकेट खूप चांगलं खेळतो आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याच्या वेगावर तो नेहमी स्वार असतो. खूप चांगली बॉलिंग त्याने केली आणि 3 ओव्हरमध्ये रन झालेत फक्त 21 7च्या सरासरीने. Rakesh brought into the attack in batting power play, facing him Usman Patel and Umar Khan on non-striker end. The captain of Wadpe. First ball around the legs, ball him. What a magnificent delivery. And once more, Usman, not a very good batting, set back to the dugout. It has been a magnificent bowling performance from the pace battery of Parameter Raigar. आमच्या मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं आली लहर केला कहर आणि हा कहर तर करतोय. राकेश कहर जो गुजरातवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी काय बॉलिंग इथे करत असताना खूप चांगला बॉल अराउंड लेग्स इथे बोल्ड केले उस्मान पटेलला. रायगडचा टायगर आता थोडासा शांत झालाय. 10 बॉल मध्ये त्याने रन केले 8. खूप चांगली बॉलिंग राकेश कहारची. I think Rakesh Kahar अब कहर बर्पा करते हुए he claimed the very important wicket of Usman. Kunal, do you think it has been extraordinary bowling first from Farman Khan, then Vishwajit Thakur and now Rakesh Kahar? खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये पिरामिडर्स रायगड हा संघ मैदानामध्ये खेळतोय. गुजरात, दिल्ली आणि रायगड या तिन्ही परिसरातला आणि मुंबई या चारही परिसरातलं कॉम्बिनेशन बनवून एक ही टीम मैदानामध्ये खेळते. उमर 11 तसं पाहिलं तर जास्त चेंजेस या टीम मध्ये नसतात. उमर 11ची टीम तीच खेळते जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळते, परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर एक स्ट्रॉंग साइड आहे पिरामिडर रायगड्स आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना अडचणीमध्ये वाढ केली आहे फरमान, विश्वजीत आणि राकेश कहरने टीम वडपेच्या साठी या मॅचच्या दरम्यान. Yes, but no doubt at all there is a clear sign that the bowler has been done outstanding job. They bowl on wicket to wicket on the stumps, around the off stump. The line of attack is excellent, and no doubt at all the fast and furious bowler Farman Khan looking very dangerous. खूप चांगली बॉलिंग केली फरमानने आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय राकेशचा कहर सध्या सुरू आहे मैदानामध्ये. आउट झाला उस्मान पटेल आणि नवीन बॅट्समन येतोय दिनू कांबळे जो अंबरनाथचा डावखोऱ्या हाताचा फलंदाज आहे. मातब्बर खेळाडू आहे दिनू कांबळे. Rakesh, this time a short rising delivery, umpire call a wide. 1-2 total now, and Johnny 11 Warpe 23 for the loss of 2 wicket. Runs getting very difficult. Wide as the bowling has been extraordinary and fielding has been terrific. 22 for the loss of 2 wicket. This time goes his back foot and punch very hard. One bounce through the covers for 4. Cracking stroke. चांगला स्ट्रोक बॅकफुटला जात असताना पंच केला. कव्हर पॉइंट मधून डीप मध्ये फिल्डर नाहीये कारण पॉवर प्ले सुरू आहे. बॅटिंग पॉवर प्ले खूप चांगला फटका. दिनू कांबळेच्या बॅट मधून रन मिळतात 4 आणि खऱ्या अर्थाने सिद्दीक भाबे सर दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली आहे. नुकताच लग्नाच्या बेळीमध्ये अडकलाय दिनू कांबळे आणि त्याच्यानंतर बॅटिंग मध्ये निखार पा आल्या आल्या त्याच्या बॅट मधून चौकार. Yes, cracking stroke indeed. Nobody can move from his position, and one bounce ball is cross the cover boundary. Dinu Kamble off the mark with 4, and his score is 26 for the loss of 2 wicket. 26 for the loss of 2 wicket. Batting power play going on. This time Beauty, wrong one. This is the wrong one from a lefty bowler. Look at that, going way to the batsman. What a bowling. खरोखर चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. काय बॉल होता. चौकाराचं प्रत्युत्तर इथे दिलं जात आहे बॉलर राकेश कहरच्या माध्यमातून. Rakesh Kahar turn from Haji Samad Seth stand in, facing him batsman Dinu Kamble.
This time uses fit, another fine delivery. Express one, pitching around the off stump and traveling straight to wicket keeper. It has been a extraordinary bowling from Parameter Raigar, the pace battery. फुटवरची टेस्ट घेतली आता दिनू कांबळेच्या. आउट स्विंगर पिचिंग झाल्यानंतर बाहेर निघाला हा बॉल दिनू कांबळेसाठी आणि खऱ्या अर्थाने राकेश कहर चांगली बॉलिंग करतो दिनू कांबळेच्या अगेन्स्ट. एक चौकार आला परंतु त्यानंतर कमबॅक केले. लगातार 2 डॉट बॉल दिनूच्या विरुद्ध. Last one was a wrong one from a lefty bowler. This time tried to york with the short back leaf. Trayman at mid-off, soft and drive, and with the stroke batsman through for one. Still runs getting very difficult. Next toss between magnificent Navi Mumbai and meet Wiki Sport Chamindra. Atish Patil, Vivek Patil, FAM team. His score is 27 for the loss of 2 wickets. Today's Usman Patel made only 8 runs, help of 10 balls. Oh, beauty, beauty. What a magnificent delivery. And batsman Umar Khan in trouble. Lucky for him not gets ball. Look at that. Another fast and furious ball. Follow the batsman because Umar Khan tried to max room. अगदी बरोबर आहे. फॉलो केलं बॅट्समनला उमर खानला आणि जिथे उमर खान लेग स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता अगदी लाईन तीच होती परंतु वेग भन्नाट होता या बॉल मागे आणि उमर खानला थोडंसं मी म्हणेन जखळलं या बॉलने. त्यामुळे रूम मिळालेला नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 27. 4 ओवर की समाप्ति पे रन बने 27, विकेटें गिरी है 2. क्या बॉलिंग हो रही है. ऐसे लग रहा है कि एक ज़माना था काली आंधी की पेस बैटरी तहस नहस करती थी दुनिया की क्रिकेट के बल्लेबाजों को. उस तरह हम देख रहे हैं कि पैरामीटर के पास एक बहुत ही पेस बैटरी का यूनिट है जिसने जकड़ लिया है जानी 11 वरपे के बल्लेबाजों को. खऱ्या अर्थाने. आणि मागच्या ओव्हरचे हायलाइट्स तुम्ही पाहताय कशा पद्धतीने एक चौकार आला परंतु त्यानंतर अनेक बॉलवर बीटच केले बॅट्समनला. हा फुलर लेनचा यॉर्कर होता दिनूसाठी आणि शेवटचा बॉल पहा उमर कुठे जाऊन खेळला जवळपास लेग स्टंपच्या बाहेर फॉलो केलं आणि तिथे देखील डॉट बॉल आलाय. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर रन आहेत 27. लॉस ऑफ 2 विकेट. टीम जानी स्पोर्ट्स वडपे उमर 11. देखिए पैरामीटर की जो गेंदबाजी का पैमाना है वो ज़बरदस्त रहा है. क्या गेंदबाजी हुई है, क्या लाइन ऑफ अटैक रहा है. सिरीज 10PL चा विश्वजित ठाकूर राहिला. खूप चांगली बॉलिंग त्याने सातत्याने केली, बॅटिंग त्याने सातत्याने केली आणि आता लेदर क्रिकेट देखील तो गाजवतोय. राइट आर्म राउंड दी स्टंप्स. तेज तरार गेंद फुल पे लेके गेंद को ड्राइव किया गैप में वाइड ऑफ लॉन्ग ऑफ. गेंद को फील्ड करने में कामयाब नहीं हुए और इसे कहते हैं 1-2 का 4. गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन. लकी बाउंड्री. रन येणं गरजेचं आहे मग त्या कशाही होत. तुम्ही जरी लकी म्हटलं या रनला तरी मी म्हणेन रन येणं गरजेचं होतं. टीम जानी 11 वडपे या टीमला आणि खऱ्या अर्थाने या महत्त्वाच्या रन ठरतील. आता इथून कॉन्फिडन्स वाढेल खऱ्या अर्थाने दिनू कांबळेचा कारण रन झाले 31 आणि या मॅचमध्ये ज्यावेळेला एवढी मोठी स्टारकास्ट असते मी तर म्हणेन 60च्या आसपास जरी टार्गेट झालं 50च्या आसपास 55च्या आसपास तरी लास्ट बॉलपर्यंत मॅच रंगेल. विश्वजीत दिनू को फिर से फुल टॉस गेंद थी, लेन से चूक रहे हैं विश्वजीत तेज रफ्तार गेंदबाजी करने के लिए लॉन्ग ऑफ पे. मैं सहमत हूँ आपकी बात से. रन आखिर रन है. वाह एक ऐसे भी 2000 का नोट पुराना हो या नया दुकान पे उसके अगर नया रहा तो 2100 नहीं मिलेंगे और पुराना रहा तो 1999 नहीं मिलेंगे. सही है, सही पकड़े. इट्स ओके, आई लाइक इट. देखना है कि विश्वजीत ठाकुर फास्ट और फ्यूरियस गेंदबाज है. देखना है अंपायर से कुछ चर्चा करते हुए दोनों बल्लेबाज. देखिए उमर खान को भी आज तक मैंने जितनी कमेंट्री की या देखा है इतनी धीमी बल्लेबाजी तो उन्होंने भी नहीं की. आज का दिन मानो बल्लेबाजों पर ये जो उमर 11 जानी स्पोर्ट वड़पे है नवनाथ जानी फैम टीम है इसके ऊपर तो मानो
कहर बरसा रही है गेंदबाजी। इस मरतबा फुल पे लेके आड़े बल्ले से खेला, लॉन्ग ऑन पे 1 रन बना, दूसरे की कॉल है और रन के लिए उमर खान बन गए रन। बहुत बढ़िया कॉल। अभी उमर खान ने भी सोचा जब बड़े स्ट्रोक नहीं आते तो दबाव बढ़ाया जाए आणि वाढवावंच लागेल दबाव। पहा भरपूर वेगाने 1 रन इथे कंप्लीट केले आणि लगेच दुसऱ्यासाठी कॉल केला। 2 रन इथे कंप्लीट करत असताना उमर खान चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समॅनच्या दरम्यान। दिनू आणि उमर खान आता पार्टनरशिप बिल्ड होते, ही महत्वाची गोष्ट आहे। रन झाले 34। मुन्ना शेख 2 चौके जरूर लगा चुके थे, लेकिन उसके बाद उनके आउट होने के बाद प्रेशर और बिल्डअप हुआ। स्कोर है इस वक्त 34 रन 2 विकेटों के नुकसान पे, 34 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। आप देख रहे हैं भारत का सुपर से ऊपर शो आए दिन बाहर के बाली ट्रॉफी 2021 में आप सभी का इस्तेकबाल। विश्वजीत ठाकुर फुल टॉस गेंद, उमर ने फिर ड्राइव किया गैप में, बहुत ही खूबसूरती के साथ वाइड ऑफ लॉन्ग ऑन 4 रन। अब उमर खान ने भी कमर कस ली है, लगातार विश्वजीत ठाकुर अपने लेन से चूक रहे हैं। आता येईल मजा या मॅच मध्ये। खऱ्या अर्थाने जे प्रेक्षकांना पाहिजे होतं त्या रन आता यायला सुरुवात झालेली आहे। आणि ज्यावेळेला आपण नेहमीच म्हणतो ज्यावेळेला 2 महासत्ता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात त्यावेळेला काही वेळेला लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही मॅच। या मॅच मध्ये आता 38 रन झालेले आहेत, अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे। इथून 8 बॉल मध्ये कमीत कमी 16 रन जरी झाले ना सिद्दीक सर, तर एक चांगलं टार्गेट सेट होईल आणि तिथून मात्र प्रेक्षकांना एक रोमहर्षक सामना पाहण्याची संधी मिळेल। म्हणूनच पाहत राहा, ऐकत राहा। बाली ट्रॉफी 2021 अल्ताफ बाली आणि पायनियर प्रेजेंट्स आपल्या समोर हा एक मोठा शो। अपने घरों में ही इस मैच को देखें प्लीज, जिस तरह का सहयोग आपने हमें किया है। देखिए आप के पास बहुत अच्छा एनालिसिस है ओपन क्रिकेट का। आपका कहना है कि 50, 55 या 60 वन ऑफ द टफ टोटल। और जब ऐसा रहता है कि 2 शेर टीमें जब लड़ती है तो उन पे लगाम नहीं लगाई जाती। लगाम तो घोड़ों को लगाई जाती है, शेरों को नहीं लगाई जाती। सही पकड़े सर। 38 रन 2 विकेटों के नुकसान पर विश्वजीत ठाकुर राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए। उमर खान को यॉर्कर से वापसी, लेकिन 1 रन बना और जब तक विश्वजीत खुद जाते शॉर्ट मिड विकेट तक 2 रन बना लिए बैट्समैन ने। देखिए ऐसा लग रहा था कि पिछली गेंद थोड़ा सा नाराज हो गए थे, स्विंगिंग यॉर्कर था, लेकिन इक्वली प्लेड बाय उमर खान। उमर खान को आप देखिए पिछले कई सालों से, बाला सुब्रमण्यम जो कमेंटेटर है वो अक्सर कहते हैं कि एक ये टीम है जिसके पीछे कोई बड़ा हाथ नहीं लेकिन बड़ा काम करती है, और उमर खान बहुत फाइटर क्रिकेटर है। इस मर्तबा बोल्ड कर दिया उमर खान को, बेस क्या जल उठे, मानो बल्लेबाज का दिल जल उठा। क्या कहेंगे कुणाल, 5 ओवर की समाप्ति, 40 रन और 3 विकेट। आइए देखते हैं। प्लेड ऑन हो गए थे, बल्ले के अंदर लगने के बाद गेंद स्टंप से टकराई थी। भरपूर आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतमधली कडा घेतली, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न होता हा बॉल आणि तिथेच उमर खानला जावं लागतंय। महत्वाची विकेट आणि अजूनही 1 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे। 5 ओव्हरचा खेळ संपला, रन झाले 40। जाऊया हरीश पंड्या सरांकडे। हॅलो, धन्यवाद कुणाल दाते। मॅग्निफिसंट नवी मुंबई आणि विकी स्पोर्ट्स चाविंद्रा या दोन्ही संघनायकांनी टॉससाठी आमच्या टॉस बॉक्स इथे त्वरित संपर्क करायचा आहे। धन्यवाद। तर 5 ओव्हरचा खेळ संपलाय। 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 आहेत स्कोरबोर्डवर रन आणि 8च्या सरासरीने बॅटिंग केली जाते टीम जानी स्पोर्ट्स वडपे उमर 11च्या माध्यमातून। आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता बॉलिंगची जबाबदारी पाहूया कोणाच्या खांद्यावर सोपवली जाईल। सोहेल पटेल आता बॉलिंग करण्यासाठी येईल। मॅन फ्रॉम भरूच गुजरात। आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर मुनाफ पटेल जे भारताचे जे प्रसिद्ध बॉलर होते त्याचा हा पुतण्या आहे। आणि आज जी रोड सेफ्टी सिरीज झाली, जी रोड सेफ्टी सिरीज भारतीय टीमने जिंकली कानपूरमध्ये श्रीलंकेच्या विरुद्ध खेळत असताना फायनल मॅचमध्ये, तिथे देखील मुनाफ पटेलने खूप चांगला परफॉर्मन्स दिला। आणि आता सोहेल त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून टेनिस बॉल क्रिकेट आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स देत आलाय। देखिए मुझे तो ऐसा लगता है कि पैरामीटर रायगढ़ ने
इस तरह का पैमाना नापा है कि एक परफेक्ट यूनिट चाहिए गेंदबाजी का, एक परफेक्ट यूनिट चाहिए बल्लेबाजी का। आपने कहा कि चुन चुन के खिलाड़ी लाए हैं, 40 रन 3 विकेटों के नुकसान पर, लेकिन मेरा अपना मानना है यहाँ से अब एक तो है कुणाल कि 10 के ऊपर तो रन बनाना ही होंगे अगर चुनौतियां देना है तो पॅरामीटर रायगड को। अगदी बरोबर आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 झाले. 10-12च्या आसपास रन इथे बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. सोहेल लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करतोय. हा देखील एक चांगला बॉलर आहे. त्याच्या समोर दिनू कांबळे जो सेट बॅट्समन आहे, आतापर्यंत तो सेट झालाय, त्याची भूमिका खूप महत्त्वाची असेल. आणि कृष्णा पवार नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय आणि तो देखील मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. सोहेल पटेल सामना करेंगे दीनू कांबले। आतिश पाटिल आपको हमारे वीआईपी मंच पे आना है। विकी स्पोर्ट चामिंद्रा ओपन के हमारे स्पॉन्सर। सोहेल पटेल सामना करेंगे दीनू कांबले। 2 चौके जड़ चुके हैं। पहली गेंद फ्लिक किया छोटी बैकलिप से, गैप में से गेंद जाती हुई 4 रनों के लिए। आई थिंक नाइसली पुट अवे because lower full toss delivery and tucking on the onside, tucked away between 2 fielder for 4. चांगला स्ट्रोक. बॉटम हँडचा वापर पहा. लेफ्ट हँडेड बॅट्समन नेहमीच बॉटम हँडचा खूप चांगला वापर करतात. निसर्ग दत्त देणगी असते त्यांच्याकडे आणि त्याचा फायदा किती उचललाय दिनू कांबळेने. जिथे गॅप होती तिथे हा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतोय. 4 रन मिळालेत आणि टीमची धावसंख्या 44. सुरुवात खूप चांगली झाली आहे या ओव्हरची टीम जानी स्पोर्ट्स वडपेसाठी. सोहेल पटेल इस मर्तबा फ्लैशी कवर ड्राइव, शॉट ऑफ द डे। क्या शॉट खेला है। इस शॉट ने उस शॉट की याद ताज़ा की है जो माजिद बोबड़े डिकॉक ऑफ भिवंडी ने कैफी आजमी में खेला था। दोनों बाएं हाथ के बैट्समैन है। फर्क ये था कि माजिद ने इस एंड से गेंदबाजी हो रही थी जब खेला और दीनू कांबले ने उस एंड से। शॉट ऑफ द डे, ओ माय गॉड व्हाट अ शॉट। काय स्ट्रोक होता. हा स्ट्रोक दिनू कांबळेने खेळलाय, परंतु हा स्ट्रोक ज्यावेळेला मी पाहिला त्यावेळेला मला भूषण पाटीलची देखील आठवण झाली. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भूषण पाटील याने देखील असा स्ट्रोक खेळला होता. परंतु या मॅचमध्ये दिनू कांबळेने त्याचा जलवा दाखवला आणि अर्धशतक आता पूर्ण झालंय जानी स्पोर्ट्स वडपेचं. 50 वर 3 विकेट. विकी स्पोर्ट चामिंद्रा के स्पॉन्सर आतिश पाटिल आपका हार्दिक स्वागत है। खेल की शुरुआत होती हुई इट हैज बीन आउटस्टैंडिंग स्ट्रोक प्लेड बाय दीनू कांबले। सोहेल दीनू को स्वीप किया है लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद हैं डीप स्क्वायर लेग पे। झाड़ू शॉट दूसरे की कॉल दी जा रही है। ये भिवंडी के तालुका का क्रिकेट है। दोनों खिलाड़ियों को साथ में स्ट्राइक लेने के लिए क्रीज छोड़ना होंगी। भिवंडी का ये क्रिकेट है और यहाँ रूल रेगुलेशन के लिए अल्ताफ बाली बैठे हुए हैं। देखिए झाड़ू शॉट खेला था, हालांकि बहुत अच्छा शॉट खेला था, लेकिन मेरा अपना मानना है खेलना चाहते थे फाइन लेग पे, गेंद चली गई स्क्वायर लेग पर। पण मला असं वाटतं की ते 2 रनचा प्रयत्न करायला पाहिजे होता. स्ट्राईक रोटेट करण्यासाठी दोन्हीही बॅट्समन रनिंगमध्ये असणं गरजेचं आहे. जे भिवंडीचे रूल्स आहेत, BC4 कमिटीचे जे रूल्स आहेत, या स्पर्धेसाठी जे रूल्स वापरले जातात आणि त्याच्याचमुळे इथे स्ट्राईक रोटेट करू दिलेली नाहीये बॅट्समनला. सोहेल पटेल कृष्णा को आसमान में तान दिया है। क्या गेंद मैदान के बाहर? यस, हाई एंड हैंडसम 6 रन। कृष्णा पवार का ये शॉट, आइए देखते हैं। देखिए लोअर फुल टॉस गेंद को आप सामने मारते हैं तो उसमें आपको बहुत ताकत लगती है। आइए देखते हैं। देखिए 100 सुनार की, 1 लोहार की और ये सिक्सर पवार की। ग्रेट शॉट। सर कृष्णा पवार एक आक्रमक बॅट्समन आहे. काल हुमनाबाद कर्नाटकामध्ये 5 बॉलमध्ये 5 षटकार मारून या खेळाडूने याच टीमला जिंकून दिले आणि आज पहा जसा भिवंडीमध्ये आला, बाली ट्रॉफी खेळण्यासाठी आला, त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि काय फटका सजवलाय कृष्णा पवारने. कृष्णा पवारची देवगडची इनिंग देखील मला आठवते. एक दमदार खेळाडू आहे आणि चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी रन आता केले 57. 57 लॉस ऑफ 3 विकेट. 57 रन हो चुके हैं और बाली ट्रॉफी का ओपन फॉर्मेट आप देख रहे हैं, ओपन इंडिया फॉर्मेट।
चक के लिए तीसरे अंपायर को यस वार्निंग दी है। दो गेंदें बची है। सोहेल पटेल जो कि लेदर क्रिकेट और इसके महान गेंदबाज हैं, सॉरी फॉर सोहेल, क्योंकि अंपायर कितनी गेंदें हुई है वो नहीं बता पाए थे, हम गेंदें पूछ रहे थे। सोहेल पटेल इस मरतबा बहुत खूबसूरत गेंद, साइड आर्म गेंद, और इसके साथ ही आखिरकार सोहेल पटेल ने बता दिया कि वो इतने मशहूर गेंदबाज क्यों हैं। ये देखिए परफेक्ट गेंद थी, कट होके अंदर की जानिब आई थी। और बड़ी बात यह है कि सोहेल पटेल की जो गेंदें हैं, हालांकि रन जरूर दिए उन्होंने, जो गेंदों ने टिप्पा खाया वो हवा में स्विंग होकर आ रही। खरोखर चांगला बॉल होता सोहेल पटेलचा आणि आर्म बॉल म्हटलं तर काही हरकत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी रिस्ट मधून हा बॉल सोडला, भरपूर वेगाने बॉल पायावर जाऊन आदळला आणि खूप चांगला निर्णय अंपायरच्या माध्यमातून. प्रशंसा व्हायला पाहिजे अंपायरिंगची देखील, कारण जवळपास 15-15 तास ते अंपायरिंग करतात आणि याही परिस्थितीमध्ये खूप चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून येतात. कौतुक व्हायला पाहिजे संपूर्ण आमच्या अंपायरिंग टीमचं. थैंक यू सो मच, थैंक यू सो मच कमेंट्री बॉक्स. सो कृष्णा हमारे साथ जुड़ चुके हैं. कृष्णा, थोड़ी देर पहले ऐसा लग रहा था कि थोड़े कम स्कोर बन रहे हैं, लेकिन आपके एक सिक्सर ने यहाँ पे तालियां बजा दी. क्या कहना चाहते हो? कुछ नहीं, गेम पे फोकस करना है सिर्फ अभी क्या। बाली ट्रॉफी के बारे में क्या कहना चाहते हो? अच्छा टूर्नामेंट है, इससे बड़ा क्या हो सकता है। कितने स्कोर लग रहे हैं, समझ रहे हैं कितने स्कोर तक बनेंगे? 16 तक चलेगा हमको। 60 प्लस जाने की कोशिश करोगे? थैंक यू सो मच. ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. थैंक यू। रेशमा अशरफ खान टेनिस दुनिया का खूबसूरत चेहरा और बहुत बड़े फील्डर हैं, स्टंटमैन के नाम से जाने जाते हैं. इस मरतबा ड्राइव किया गेंद को ऑन साइड में, बल्ले की जड़ से 1 रन बनाए, दूसरे के लिए निकल पड़े हैं. काय रनिंग बिटवीन द विकेट होती दोन्हीही बॅट्समनच्या दरम्यान. एक क्षणाला असं वाटलं की फिल्म इंडस्ट्रीचा ऋतिक रोशन मैदानामध्ये धावतो आणि खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी स्टंटमॅन म्हणून हा काम देखील करताना दिसतो. अशरफ भरपूर वेगाने ते 2 रन कंप्लीट केले आपल्या टीमसाठी आणि 59 रन कंप्लीट झालेले आहे. 60 रनचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. 62 विन. आता जाऊया आपल्या यानंतरच्या मॅचच्या टॉससाठी, जिथे मॅग्निफिसंट नवी मुंबई आणि विकी स्पोर्ट्स चाविंद्रा टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहेत आणि तिथे जोडल्या जातील. त्यांच्याबरोबर टॉससाठी रेश्मा मयेकर कोयांकर आणि त्यांच्याचबरोबर व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या. इट्स ओव्हर टू यू. धन्यवाद कुणाल दाते. दोस्तों हम लोग इस वक्त खड़े हैं 5 फॉर्चून रियल्टर्स टॉस बॉक्स में, जिसके स्पॉन्सर है मुशीर नाचन, सादात पटेल और विष्णु चंदे. मेरे साथ जुड़ चुकी है रेशमा मयेकर. मेरे राइट हैंड साइड में महाराष्ट्र रणजी प्लेयर प्रथमेश पवार, मतलब वन ऑफ द फाइनेस्ट बैट्समैन दैट यू कैन एवर सी. और मेरे भाई और जावेद भाई है विकी स्पोर्ट्स चाविंद्रा के. एक और तगड़ा मुकाबला. मैं हमारे मैच रेफरी अजीम अब्दुल्ले से गुजारिश करूंगा हमारे साथ जुड़ जाएं. इस मैच का टॉस करेंगे सेरेमनी के लिए मैं बुलाना चाहूँगा अदनान अंसारी साहब, आसिफ शेख, मुशाहिद शेख और सलीम शेख. तमाम मेहमानों को रिक्वेस्ट होगी कि कृपया करके हमारे साथ 5 फॉर्चून रियल्टर्स टॉस बॉक्स में ज्वाइन होना है. आइए आसिफ शेख साहब, अदनान भाई, मुशाहिद शेख और सलीम शेख साहब. अदनान अंसारी साहब के हाथों से टॉस होने जा रहा है. सो दोनों टीम्स को और हमारे तमाम मेहमानों को टॉस कॉइन दिखाना चाहती हूँ. कॉइन के एक साइड पर है AB यानी कि अल्ताफ बाली और कॉइन के दूसरे साइड पे है ZP यानी कि जिला परिषद. फ्यूचर टेक एलिवेटर्स के अदनान अंसारी साहब, उनके हाथों से टॉस हो रहा है. चाविंद्रा स्पोर्ट्स का कॉल है AB इज अ कॉल. यस, तो चाविंद्रा स्पोर्ट्स ने ये टॉस जीत लिया है. से पहले तो टॉस विनिंग कैप्टन जो उसको फहद दलवी मनसब मुल्ला के और से स्पॉन्सर की गई रोलेक्स मेडिकेयर की एक किट बैग और जॉली डिजाइनर का 20% डिस्काउंट वाउचर.
बहुत बहुत शुक्रिया फ्यूचर टेक एलिवेटर्स, आपका फ्यूचर ब्राइट है, हमेशा ऊपर जाते रहिए, लोगों को लिफ्ट से टॉप फ्लोर पर पहुंचाते रहिए। Thank you so much to all our special guests. जावेद भाई, सबसे पहले तो टॉस मुबारक हो, और बाली ट्रॉफी में आप ग्रामीण खेले, सिटी खेले, ये अलग बात है, लेकिन एक ऑल इंडिया फॉर्मेट में खेलने का मौका मिलना और वो भी चाविंद्रा को रिप्रेजेंट करना, क्या महसूस कर रहे हैं? सर बहुत बड़ी बात है मेरे लिए, क्योंकि चाविंद्रा टीम बहुत अच्छी है और उसकी कैप्टनशिप मिलना बहुत बड़ी बात है, तो उनके लिए मेहनत करना होगा। जब ड्रॉ हुआ, आपको पता चला मैग्निफिसेंट नवी मुंबई जैसी मजबूत टीम के सामने खेल रहे हैं, तो कोई अलग तरीके से प्रैक्टिस की या कोई ऐसी स्ट्रेटेजी वगैरह, मीटिंग वगैरह हुई कि भाई किस तरह से पहला दौर निकालेंगे? नहीं, ऐसा तो कुछ नहीं, प्रैक्टिस की है और अभी हर प्लेयर अच्छा ही है इधर फुलर टीम में, तो किसी को कम करके नहीं खेलेंगे और सामने जितने अच्छे प्लेयर रहेंगे उतना अपना हौसला बढ़ेगा खेलने के लिए, तो उतना अच्छा क्रिकेट होगा। आखिरी सवाल, क्या डिसीजन? सर फील्डिंग करेंगे। शुक्रिया। माझ्यासोबत आहेत मॅग्निफिसंट नवी मुंबई प्रथमेश पवार कॅप्टन. सर, दरवर्षी बाली ट्रॉफी खेळायला येतात, यावर्षी सुद्धा काहीतरी वेगळा आविष्कार केलेला आहे. समोर दिसते सर्कलमध्ये जी LED लाईट लावलेली आहे, तर दरवर्षी बाली ट्रॉफीमध्ये काही ना काहीतरी वेगळं होतं. तुम्ही दरवर्षी इकडे येता, कसं वाटतं इथे खेळून? नक्कीच दरवर्षी हे लोक काही ना काहीतरी नवीन इन्व्हेंट करत असतात, पण यंदा फक्त क्राऊड नाही आहे, पण ठीक आहे कोविडच्या महामारीमुळे हे सगळं होतं आहे, पण ठीक आहे याच्यात पण ते लोक क्रिकेट खेळवतात, हीच मोठी गोष्ट आहे. आणि सो मी थँक्यू बोलीन बाली ट्रॉफीवाल्यांना, कारण त्या लोकांनी ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. नक्कीच. तुम्ही टॉस हरलेला आहात, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असता? फिल्डिंगच अशी, पण बॅटिंग पण चांगलं आहे, कारण नाईट कंडिशनमध्ये रन्स चेस करताना थोडं डिफिकल्ट असतं. सो ब्लेसिंग इन डिस्गाईज आम्ही बॅटिंग केली, बॅटिंगमध्ये जरा रन्स चांगले करायचा प्रयत्न करू. नक्कीच. पण ह्या वर्षी मॅग्निफिसंट नवी मुंबईचा कसा राहिला आहे, म्हणजे प्रवास कसा राहिला आहे? प्रवास तसा चांगला नाही आहे, खडतरच राहिला आहे, पण आम्ही नक्कीच आता यंदा येणाऱ्या सगळ्या टुर्नामेंटमध्ये चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करू आणि स्टार्ट ह्या टुर्नामेंटपासून करू. क्या बात है. सुरुवात ह्या टूर्नामेंट पासून होणार आहे. बघूया किसकी होती है जीत और किसकी होती है हार. चाविंद्रा स्पोर्ट्स वॉन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. नक्कीच यानंतरचा मुकाबला होणार आहे हा, पण त्याआधी चला पुन्हा वळणार आहोत आपल्या मैदानाकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. बाली ट्रॉफीमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असेल आणि एका महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने आपण जातोय, ज्या ठिकाणी दोन बलाढ्य टीम एकमेकांच्या विरोधात नक्कीच उभ्या ठाकताना पाहायला मिळत आहेत. विजयासाठी धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 60, म्हणजे प्रति षटकागणिक 10च्या सरासरीने धावा तर बनवायच्या आहेत आणि त्यासाठी दोन मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टीम रायगडसाठी अजित मोहिते, थॉमस डायस. पहिला बॉल टप्पा पडतोय, गर्रकन गिरकी घेत फलंदाजाची फिरकी घेत यष्टीरक्षकाच्या हातात, कारण गोलंदाजीसाठी आहे फिरकीचा जादूगर. मुंबईच्या अंधेरी विभागातील DN नगरचा गोलंदाज, नाव आहे अनिकेत सानप. बॉलिंगसाठी आले. पहिला बॉल वळवला, फलंदाजाला अक्षरशः जागेवर थांबवलं, परंतु फलंदाजाकडे देखील जबरदस्त कौशल्य आहे. यावेळेला चांगला बॉल म्हणजे वेगवान टाकला. मागी बॉल जर पाहिलं तर थोडासा पाठी टाकला, तो फिरवला, यावेळेला वेगात टाकला, ड्राइव केला गेला, परंतु 1 रन मिळेल. नहीं, डेफिनेटली अनिकेत सानप का उमर 11 में आना ही अपने आप में खुशखबरी है. काफ़ी समय क्रिकेट से दूर रहे थे, लेकिन अब जब वो चल भी रहे हैं तो ऐसा लग रहा है कि यस, आई थिंक इज़ फिट एंड दैट्स अ गुड न्यूज़. अच्छी शुरुआत यहाँ पर जानी वड़पे उमर 11 ने की है, क्योंकि अब तक जो 2 गेंदें हुई है उसमें कोई भी बड़ा शॉट लगाने नहीं दिया है उन्होंने अजित मोहिते को. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. रणनीती दोन्ही बाजूला बनवावी लागतील. ह्यात सर 2 पॉवर प्लेच्या वर खूप निर्णायक असतील. अनिकेत सानप देखील निर्णायक असतील, परंतु तेवढाच निर्णायक बॅटिंगसाठी आपण पाहतोय मुंबईचं दहिसरचं तुफान म्हणजेच थॉमस. हो, पहिला बॉल वेगात टाकण्याचा, ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच झालाय. जसजसे अनिकेत पुढे चाललेत, म्हणजे DN नगरवरून सुरुवात केली, तदनंतर जर पाहिलं तर अल्ताफ 11 साठी क्रिकेट खेळले, उमेश 11 साठी काही काळ खेळले, उमरमध्ये खेळतायत, म्हणजे जसजसे ते पुढे जात आहेत अधिकाधिक प्रगल्भ होत चाललेत. मी तर म्हणेल मुंबईला जी स्पिनरची परंपरा आहे ना, त्या परंपरेला पुढे घेऊन जाणारा गोलंदाज म्हणजे अनिकेत सानप. बहुत एक्यूरेट लाइनर लेंथ पर बॉलिंग चल रही है पहले ओवर में.
याही वेळेला तेच पाहायला मिळालं. खूप चांगला चेंडू, म्हणजे मोठ्या फटक्यापासून फलंदाजांना वंचित ठेवणं सोपी गोष्ट नाहीये आणि ते करतायत फिरकीचे जादूगार, परंतु काही बॉल वेगात देखील टाकतायत आणि ही वैविध्यता त्यांना नक्कीच एका मोठ्या बॉलरकडे घेऊन जाते. आणि दुखापतीनंतर पुन्हा क्रिकेटमध्ये येणं आणि स्थिर स्थावर होणं सोपी गोष्ट नसते, परंतु अनिकेत ते करतायत, स्वतःला सिद्ध करतायत एका मोठ्या मंचावर, आणि त्या मंचाचं नाव आहे बाली ट्रॉफी 2021. अनिकेत सानप यावेळेला थोडासा खूप टप्प्याचा बॉल होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलं. 1 रन त्या ठिकाणी घेतली जाईल, दुसऱ्याही रनचा प्रयत्न केला जाईल अतिशय चपळतेने, कारण या मॅच मध्ये 1-1 रन निर्णायक आहे. पहिला डाव देखील आपल्याला पाहायला मिळतील, सुरुवात थोडीशी अडखळती, परंतु तदनंतर दिनू कांबळेच्या बॅटिंगच्या जोरावर रन बनल्या आणि इकडे जर या 2 रनच्या साहाय्याने 5 रन होत आहेत. क्या परफॉर्मेंस था अशरफ खान एंडी, बॉलीवुड के स्टंटमैन भी है और क्रिकेटर भी है. आपको तो पता होगा सुप्रीमो चषक में वो जो उन्होंने शॉट रोका, ही बिकेम द स्पाइडरमैन ऑफ टेनिस क्रिकेट. नक्कीच. आणि आज जर पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण मॅच आहे. रन जर पाहिले तर फाईट करण्यासाठी पुरेसे आहेत. याही वेळेला तेवढा चांगला बॉल ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला, 1 रन तर त्या ठिकाणी घेतली आणि कौतुक करावं लागेल. हा संघर्ष जो होता ना आपल्याला दुसऱ्या डावातही पाहायला मिळतोय आणि नक्कीच पाहायला मिळतोय. पहिली ओव्हर संपते, विकेट जरी नाही आले परंतु केवळ 6 रन दिलेले आहेत. सर, ही मॅच दोन्ही टीम बलाढ्य आहेत. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाच्या नजरा आज बाली ट्रॉफीवर लागल्यात आणि त्यातल्या त्यात या मॅचवर लागलेल्या आहेत. पावर प्ले के पहले ओवर में 6 रन, पहली पारी में पावर प्ले के पहले ओवर में 4 रन, नेक टू नेक फाइट. और आप देख रहे हैं डगआउट यहाँ पर पिरामिड रायगढ़ टीम का, दे हैव ऑल्सो गॉट फ्यू हार्ड हिटर्स, विश्वजीत ठाकुर, प्रथमेश मात्रे, पंकज जाधव, बहुत अच्छे बैट्समैन उनके पास भी है. लेकिन इस वक्त पहले ओवर में अगर हम देखें तो इस वक्त जो स्थिति है पिरामिड रायगढ़ की, वो बोतल के अंदर बंद रखे हुए सोडा की तरह है. बूच कब खुलेगा और सोडा कब बाहर निकलेगा, इसका इंतजार है. अजीत मोहिते, मैं दर्शकों को बताता चलूं, लगातार 2 साल जो विक्रांत केने प्रतिष्ठान ने रतन बुआ टूर्नामेंट जीता, लगातार 2 years मैन ऑफ द सीरीज प्लेयर, ऐसा बड़ा प्लेयर है अजीत मोहिते. थॉमस डायस, आई थिंक थॉमस डायस के बारे में अगर आपको जानना है, आप दहीसर के घर घर में जाकर पूछ सकते हैं हु इज थॉमस डायस. और वहाँ से निकलकर पूरे हिंदुस्तान में 7 समुंदर पार शारजा इंटरनेशनल स्टेडियम में जिन्होंने डंका बजाया, दे हैव गॉट 2 फैंटास्टिक ओपनर्स. यहाँ पर जानी वड़पे उमर 11 के लिए सबसे बड़ी बात यह है कि ये 2 ओपनर्स को किस तरह वो रोकेंगे. अगर उनका गेम प्लान चल गया तो वी हैव अ मैच ऑन द हैंड. नक्कीच सर, तो संघर्ष पाहायला मिळतोय. मुंबईचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात टीम रायगडसाठी, थॉमस डायस, अजित मोहिते. परंतु महाराष्ट्राचा जादूगार झाला, आता गुजरातचा जादूगार येतोय गोलंदाजीसाठी. गेली कित्येक वर्ष आपल्या फिरकीच्या तालावर भल्या भल्या फलंदाजांना नाचवणारा नाझीम गुल्ली. पहिला बॉल, टप्पा पडतोय, पुन्हा एकदा गर्रकन गिरकी घेत असताना बॉलने घेतली फिरकी आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू. देखते हैं तो किस तरह से ये ऑफ ब्रेक को अंदर लाया था, और जब वो दौड़ते हैं तो हाथ में गेंद को उछालते हैं. कितने लोग ऐसा कर पाते, देखिए उछाली. यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. जो जोखड होता ना पहिल्या डावात पाहायला मिळालं, तिकडे जर पाहिलं तर वेगवान गोलंदाजांचं अस्त्र वापरलं, इकडे जर पाहिलं तर फिरकी अस्त्र वापरलंय. दोघांची स्ट्रेंथ वेगळी आहे. एकाची स्ट्रेंथ होती म्हणजे टीम रायगडची स्ट्रेंथ होती त्यांची फास्ट बॉलिंग, आणि टीम उमर 11 जानी वडपे यांची जर स्ट्रेंथ जर पाहिलं तर त्याचे स्पिनर्स आहेत. परंतु दोन्ही टीम संघर्ष करताना पाहायला मिळाल्या सुरुवातीच्या कालखंड म्हणजे पॉवर प्लेच्या ज्या ओव्हर आहेत त्याच्यामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं, जादूगाराने जादू दाखवली. अजित मोठ्या फटक्याच्या पवित्र्यात होते, परंतु बॉल टप्पा पडतोय, वळण घेतोय, बाहेर जातोय. कधी बॉल आतमध्ये, कधी बॉल बाहेर. दोन्ही बाजूला बॉलला वळण देण्याची क्षमता आणि प्रचंड वळण देण्याची क्षमता असणारे गोलंदाज आहेत नाझीम गुल्ली. परंतु अजित सारख्या फलंदाजाला जास्त काळ तुम्ही खामोश ठेवू शकत नाही. बॉलला खेळलं डीप स्क्वेअर लेगला, तिकडे आली 1 रन, आणि 1 रनने जर पाहिलं तर स्कोर पुढे जाईल. नाजिम गुल्ली इज अ मैन ऑफ वेरिएशंस. जो क्रिकेट में फ्रूट सलाड बॉलिंग है, ही कैन बॉल 6 डिफरेंट बॉल्स अलग अलग ट्रेजेक्ट्री में, और जो अनुभव है उनके पास वो यहाँ पर वाकई में काम में आ सकता है. स्कोर 8 विदाउट लॉस, सेकेंड ओवर. थॉमस
याही वेळेला तेच पाहायला मिळते. थोडासा कमी गतीने बॉल येताना पाहायला मिळाला, टप्पा पडला, बॉलने घेतलं वळण आणि वळण घेतल्यानंतर जर पाहिलं तर लेगबायच्या स्वरूपातील एक रन पाहायला मिळते. अक्षरशः हे दोन्ही फलंदाजाला विचार करायला लावणारी गोलंदाजी आहे. बॉल हातात घेऊन अगदी उडवत येतात आणि तदनंतर फलंदाज चक्रावून जात असेल कधी बॉल येणार आणि कुठे वळणार. यावेळेला थोडासा वेगात होता, फ्लिक केलं मनगटाच्या साह्याने, मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलं, एक रन त्या ठिकाणी घेतली. परंतु मी म्हणेल 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर जो संघर्ष पाहायला मिळत होता तो पाहायला मिळाला. अक्षरशः जकडून ठेवलं चौकार षटकारांसाठी हा संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये पारखास राहिला आणि 2 ओव्हर संपल्यानंतर जर पाहिलं विदाऊट लॉस 10 रन म्हणजे चांगली गोलंदाजी यासाठी उमर 11 साठी फायदेशीर, परंतु विकेट गेली नाही. या बाबतीत जर पाहिलं तर टीम रायगढ़ फायदेशीर है. नहीं, अभी भी बहुत सारा क्रिकेट बाकी है शुरुआती तौर पर, लेकिन जरूर एक दबाव बना है. पहली पारी में 2 ओवर में स्कोर था 14, दूसरी पारी में 2 ओवर के बाद स्कोर है 10. लेकिन फर्क सिर्फ इतना है कि पहली पारी में दूसरे ओवर में चौके आ गए थे, दूसरी पारी में अब तक कोई चौका लग नहीं पाया है. 2 ओवर हो चुके हैं, लेकिन ये क्रिकेट है. अभी भी मैं समझता हूं कि अजीत और थॉमस ये मेरे ख्याल से एक बेहतरीन ओपनिंग पैर है जो हिंदुस्तान ने देखी है, और थोड़ा सा अपने आप को एडजस्ट कर रहे हैं और मुझे ऐसा लग रहा है कि लूज बॉल का वेट कर रहे हैं. नक्कीच सर, आणि मला वाटतं आता ही षटक खूप निर्णायक असेल. अनिकेत सानपला कशा प्रकारे सामोरे जात आहेत, विशेष म्हणजे तिघेही मुंबईचे खेळाडू आहेत. अनिकेत सानप अंधेरी, त्याचबरोबर थॉमस डायस दहिसर आणि नायगाव दादर परिसरातील अजित मोहिते, हे तिघांनाही आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, परंतु एकमेकांच्या विरोधात. दोघांनाही एकमेकांची स्ट्रेंथ माहिती आहे, परंतु अनिकेत सानप हा फिरकीचा जादूगार किंवा खूप मोठ्या संख्येने फॅन फॉलोअर अनिकेतचे देखील आहेत आणि तेच अनिकेत गोलंदाजीसाठी. परंतु समोर आहेत अजित मोहिते, नायगावचं आणि मुंबईचं एक फलंदाजीतील मोठं नाव. विकेट करण्याचा प्रयत्न फसलाय, बॉल हवेत. अजितचा संयम या ठिकाणी नक्कीच तुटला आणि जादूगाराने जादू दाखवली. अनिकेत सानपला मिळतंय यश, अजित मोहिते माघारी, विकेटचं पतन. देखिए, जब रन नहीं बन रहे हैं तो रन बनने का जो फ्रस्ट्रेशन है वो थोड़ा सा दिमाग को परेशान करता है. अजीत मोहिते के पास एक अच्छा कद है और वो हवाई मार्ग से जाना चाह रहे थे, और ऐसे में क्या बेहतरीन कैच फिरोज ने लिया है. और यहाँ पर उमर 11 जो यानी कि जानी वड़ पे उमर 11 को मिलती हुई पहली सफलता. अनिकेत सानप की भी मैं तारीफ करना चाहूँगा, एक एंगल बनाया था. अजीत मोहिते को शॉर्ट पिच गेंद नहीं की थी. अगर ये हाफ ट्रैकर होती तो बात अलग थी, फिर अजीत मोहिते उसको मैदान के बाहर भेजते. इट वॉज नॉट हाफ ट्रैकर और थोड़ा सा मिस टाइम हुआ. व्हाट अ गुड बॉलिंग बाय अनिकेत सानप. स्वाभाविक आहे, ज्यावेळेला एका दुसरा बॉल निर्धाव जातो किंवा बॉलर हवी होण्याचा प्रयत्न करतो, फलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि तेच या ठिकाणी झालं. आणि अनिकेतने आपल्या फिरकी अस्त्राने या ठिकाणी पहिली विकेट तर घेतली. मी म्हणेल मॅचमधील संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. एक मोठी स्पर्धा ज्यावर संपूर्ण भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष आजच्या रात्रीत आहे बाली ट्रॉफीवर. आणि ही मानाची क्रीडा स्पर्धा खेळणं देखील प्रत्येकाला नक्कीच असं वाटत असतं की ही स्पर्धा खेळावी, इकडे येऊन परफॉर्मन्स दाखवा. आणि आज जर पाहिलं तर एक जबरदस्त संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थॉमस डायस बॅटिंगसाठी, फुलटॉस, खराब बॉल आणि या बॉलला भिरकावून दिलं गेलं सीमारेषेच्या पलीकडे. चुकीला माफी नहीं. सबसे बड़ी बात थॉमस डायस की, अगर मैं आपको बताऊं, उसके चेहरे पर कोई इमोशन नहीं होता और उसके सर पर 1 किलो का बर्फ होता है. जैसा हमने पहले बताया, ही इज वेटिंग फॉर द लूज डिलीवरी. हर बॉल को मैदान के बाहर भेजना ये सपना नहीं हो सकता. देयर हैज टू बी अ प्लान. और जब गेंद आई, बेसबॉल हिट, और ये पहला 6 यहाँ पर थॉमस डायस के बल्ले से निकलता हुआ. स्वाभाविक आहे, चुका कोणाकडे नाही होतात, परंतु त्या चुकीला माफी नाहीये. बॉलरकडून चुकी झाली तर मात्र रन येतात, त्याचबरोबर बॅट्समनकडून चुकी झाली तर विकेट जाते आणि फिल्डरकडून चूक झाली तर कॅच सुटतात आणि रन येतात. आणि इकडे तेच पाहायला मिळालं. आत्तापर्यंत अनिकेतने लाजवाब बॉलिंग केली जरूर, परंतु एक बॉल चुकला. आणि थॉमस असा खेळाडू आहे प्रतिस्पर्ध्यांच्या चुकांची वाट पाहत असतात आणि तेच झालं. खराब बॉल आणि त्याचा समाचार घेतला. मॅचमध्ये आता टीम रायगड देखील, पॅरामीटर रायगड देखील येताना पाहायला मिळते. आणि कारण थॉमसच्या बॅटमधून मोठा फटका येणं खूप गरजेचं होतं, त्यांना कॉन्फिडन्स देऊन जाईल. पुन्हा एकदा तोच संघर्ष अनिकेत विरुद्ध थॉमस. परंतु यावेळेला चांगल्या टप्प्यावर बॉल होता, त्याला खेळलं ऑनसाईडच्या दिशेने. तिकडे आहेत अशरफकडून मात्र चेंडूची फेक केली जाते. एकाच रनवर समाधान. ज्यावेळेला अशरफकडे बऱ्याचदा असं पाहायला मिळतं सर, अशरफकडे बॉल गेल्यानंतर फिल्डर प्रयत्न करत नाही शक्यतो जास्त रन घेण्याचे.
नहीं डेफिनेटली, और देखिए उसको बैकअप करने वाला फिरोज, उन्होंने भी बहुत अच्छा बैकअप किया था। सर आपण पहिल्या डावात देखील ते म्हटलं होतं की जर का ही मॅच 50च्या पुढे जाईल तर चांगली होईल, तेच या ठिकाणी झालं। आणि आता दुसऱ्या डावात देखील आपल्याला एक चांगला म्हणजे टेनिस क्रिकेटचे चाहते ज्या आशेने आजच्या दिवसाकडे आणि या मॅचकडे बाली ट्रॉफीच्या पाहत होते त्या दिशेने तर मॅच निघाली आहे मी म्हणेन। नहीं, और अभी भी क्रिकेट जो है माइंड गेम है, दोनों टीमें स्ट्रैटेजी पर खेल रही है। सबसे बड़ी बात यह है चंद्रकांत के दोनों टीमें आपस में कई बार टकराती है, इसलिए एक दूसरे की खूबियां, एक दूसरे की खामियां ये अच्छी तरह पता है। और जब आपको आपकी मुखालिफ टीम की खूबियां और खामियां पता हो तो आप अपने खेल में वो निखार ला सकते हैं। अब लेफ्टी राइटी पैर है, देखना होगा किस तरह सामना करेगी। यावेळेला अनिकेतकडे हेही अस्त्र आहे, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहिला मिळाले। डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला देखील लाजबाब गोलंदाजी करण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे आणि आल्या पावली माघारी प्रथमेशला पाठवलं गेलंय आणि पुन्हा एकदा दाखवली आहे जादूगाराने जादू, आणि जादूगाराचं नाव आहे अनिकेत सानप। उंगलियों का जादू, अगर हम कहते हैं कि ठाकुर ये हाथ मुझे दे दे तो वाकई में चंद्रकांत आपको कहना होगा सानप ये उंगलियां मुझे दे दे। और चंद्रकांत एक और चीज आप देखें, रवि लिंगाला एज अ विकेट कीपर, रवि लिंगाला का ट्रैक रिकॉर्ड बहुत जबरदस्त है, चाहे स्पिनर हो चाहे देखिए ओहो। थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स। सो प्रथमेश बॅक टू डगआउट आलेले आहे। कॅप्टन आहात, काय वाटतंय चेस होईल का? हो नक्की, डेफिनेटली चेस होणार धावा। दोन्ही प्लेयर्स आतमध्ये आहेत, काय सांगायचंय त्यांना? काय खेळत राहतील दादा गेम, त्यांचे ते खेळत राहणार। बाली ट्रॉफी बद्दल काय सांगायचं 2 शब्दामध्ये? खूप छान आयोजन आहे। थँक्यू सो मच। ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद सर। आजच्या दिवसातील सर्वोत्तम चेंडूपैकी एक होता मी म्हणेल, डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला अक्षरशः बाहेर जाणारा चेंडू अनिकेतकडून टाकला गेला। नहीं डेफिनेटली राइटी बैट्समैन का ये चाइना मैन था, और जिस तरह से उंगलियों को रोल ओवर किया उन्होंने, सबसे बड़ी बात ये जब आप उंगलियों से रोल ओवर करते हैं कंट्रोल बॉल का बहुत ज़रूरी होता है, और रवि लिंगाला ने कोई गलती नहीं की। आई थिंक रायगढ़ ऑन बैकफुट राइट नाउ, लेकिन जैसा मैंने बताया कि अब एक और खतरनाक बैट्समैन बंटी पटेल, बंटी जो आकर बजाता है खतरे की घंटी। आपने पिंटू पर्चा, कृष्णा सातपुते के हेलीकॉप्टर देखे, अगर इसने हेलीकॉप्टर खेला तो देखिए क्या होता है। अनिकेत या वेळेला थोडासा वेगात, परंतु पहा काय गोलंदाजी केली जाते। अनिकेत सानप आपल्या आयुष्यात असंख्य जबरदस्त गोलंदाजी केली, परंतु आजची ही बाली ट्रॉफीतील अनिकेतची गोलंदाजी देखील आम्ही विसरू शकणार नाही। काय गोलंदाजी केली जाते। आजच्या जमान्यात आपण म्हणतो क्रिकेट फास्टर बॉलर्स आहे, परंतु मी म्हणेल चांगली टप्प्यावर गोलंदाजी केली आणि अनिकेत सारखी गोलंदाजी केली तर क्रिकेट आजही स्पिनरचं सुद्धा आहे आणि ते सिद्ध करून दाखवतायत। मॅन फ्रॉम अंधेरी DN नगर मुंबई अनिकेत सानप। याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे, टप्पा पडल्यानंतर बॉलने पुन्हा एकदा गर 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 कनगिरकी घेतली आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय। काय बॉलिंग केली आहे अनिकेतचा, हा भन्नाट स्पेल, नक्कीच टाळ्यांचा गजर देखील त्याच्यासाठी नक्कीच होईल आणि लाजबाब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय सर। 2 ओवर में 12 रन देकर 2 विकेट, गिरने वाली दोनों बेशकीमती विकेट उन्होंने ली है, और अजीत मोहिते आउट हुए, प्रथमेश मात्रे आउट हुए हैं, लेकिन मैच अभी ख़त्म नहीं हुआ। अभी भी 3 ओवर में बहुत सारा रोमांच बाकी है, और आइए उस रोमांच का ब्यौरा हम सुनते हैं हमारे साथी कमेंटेटर कुणाल दाते और सिद्दीक बाबे से। धन्यवाद कमेंट्री बॉक्स। हमारे बीच में इस वक्त पड़गा के मोहतरम मजीद शेख साहब हैं, जो मैजिक ऑफ पड़गा राहिल शेख के वालिद मोहतरम है। आइए बाली ट्रॉफी में हम उनकी इज्जत अफजाई करें नईम शेख के हाथों से। मजीद शेख आपको हमारी इज्जत अफजाई को कबूल करना है, उन्हें ये पुरखुलूस शॉल मोमेंटो दिया जा रहा है। कुणाल दाते ने बताया कि उमर 11 के पास भी उसी तरह का यूनिट है, और आपने देखा कि किस तरह अनिकेत सानप और नाजिम गुल्ली ने बल्लेबाजों को रोके रखा है।
बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलेला आहे. अंपायरचा डिसिजन येतो आमच्यापर्यंत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 17 रन 2 विकेट गमावलेले आहेत, परंतु थॉमस डायस अजूनही मैदानामध्ये खेळतो आणि गुजरातचा सुपरस्टार बंटी पटेल मैदानामध्ये आहे. ज्या खेळाडूकडे हेलिकॉप्टर स्ट्रोक हा त्याचा पेटंट स्ट्रोक आहे आणि या खेळाडूवर सर्वांच्या नजरा असतील. या मॅचमध्ये बंटी पटेल कसा खेळतोय, थॉमस डायसची साथ तो कशी निभवतोय, परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळ राहिलाय त्यामध्ये कौतुक व्हायला पाहिजे. अनिकेत सानपच्या त्याच्या स्पेलचं, त्याच्या बॉलिंगचं, त्याच्यासाठी झालेल्या टाळ्यांचा कडकडाट त्याच्याचमुळे होता आणि काय बॉलिंग त्याने केली. नाझीम गुल्लीने देखील खूप चांगला स्पेल टाकला आणि आता ओव्हर नंबर 4 मध्ये फिरोजच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करण्यासाठी. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा, परंतु फिरोज नाही तर मला वाटते पुन्हा एकदा नाझीमकडे कॅप्टन जात आहेत. कुणाल, मेरा अपना मानना है कि बैटिंग पावर प्ले लिया गया है, इसलिए फिर से कप्तान ने नाजिम गुल्ली को गेंदबाजी दी गई, लेकिन ईंट का जवाब पत्थर से दिया है विश्वजीत ठाकुर और फरमान खान की गेंदबाजी का. अगदी बरोबर आहे. त्या पद्धतीने उत्तर देणं गरजेचं होतं आणि मी मगाशी त्याच्यासाठी म्हटलं होतं की कमीत कमी 55 जास्तीत जास्त 60 पर्यंत जर लक्ष आलं तर मॅचमध्ये मजा येईल. रन झाले 17, 2 विकेट गमावल्यानंतर 17 लॉस ऑफ 2 विकेट. फटका हवेत आहे, फिल्डर धावतायत अनिकेत, बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाहीत. 1 रन इथे कंप्लीट होते, 1च रन इथे मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट चांगलीच पाहायला मिळाली आहे. थॉमस डायस आणि बंटी पटेलच्या दरम्यान 18 रन झालेत. 18 लक्ष आहे या मॅचमध्ये 60 रनचं आणि 17 बॉलमध्ये 42 रनची आवश्यकता. 42 रन रिक्वायर्ड फ्रॉम 17. आई थिंक कुणाल हेल्दी आस्किंग रन रेट इन फ्रंट ऑफ पैरामीटर रायगढ़. बॉलिंग क्या हो रही है, दोनों साइड से आज बॉलिंग हावी भी है. नाझीम गुल्ली, मॅन फ्रॉम वलसाड, गुजरात. 44 वर्ष वय आहे या खेळाडूचं, परंतु आपण पाहतोय अनेक वर्ष क्रिकेट त्यांनी गाजवलं. नाझीम गुल्लीचा ज्यावेळेला 70 लॉकडाऊनमध्ये मी इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेला त्याच्या बाबतीत अनेक गोष्टींचे खुलासे त्यांनी केले, ते नंतर सांगेन बोलत यार. यावेळेला खूप चांगली बॉलिंग, आणखीन एक डॉट बॉल आणि त्याचे अनेक रेकॉर्ड आहेत. साऊथ आफ्रिकेमध्ये खेळत असताना खूप चांगली बॉलिंग त्यांनी केलेली आहे. आणि नाझीमने 70 लॉकडाऊन गपशपमध्ये एक किस्सा सांगितला होता. त्याने जर ती त्यावेळेला बॉर्डर क्रॉस केली असती तर आज तो झिम्बाब्वेचा इंटरनॅशनल खेळाडू राहिला असता. असा नाझीम गुल्ली आहे. आणखीन एक वेगवान बॉल, पुन्हा एकदा टर्न विथ बाउन्स दोन्ही मिळालंय आणि थॉमसने सांगितलं लवकर 1 रन पूर्ण कर, कारण मला स्ट्राईक पाहिजे नाझीमच्या विरुद्ध. आणि आत्ता रन झालेले आहेत या सिंगल बरोबर 19. कुणाल, अब प्रेशर बढ़ रहा है आस्किंग रन रेट का. आपने नाजिम गुल्ली का कहा, उन्होंने सुप्रीमो में जो हैट्रिक की थी जिसमें उस्मान पटेल को भी आउट किया था. सबसे बड़ी बात है कि वो एक ही एक्शन में दोनों तरफ गेंदों को मूव कराते. ये नहीं पता लगता है कि गेंद बाहर निकलेंगी या गेंद अंदर आएगी. अगदी बरोबर आहे. ही खासियत आहे नाझीम गुल्ली यांची. फिरकीच्या जाळ्यामध्ये अनेक वेळेला मोठमोठ्या बॅट्समनला अडकवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. रन झालेले आहेत 19. 15 बॉलमध्ये रन करायचे आहेत 41. 41 रन रिक्वायर्ड फ्रॉम 15. ही मॅच कट टू कट शेवटच्या बॉलपर्यंत रंगताना दिसेल. सहजासहजी कोणीच हार मानायला तयार नाही आहे, कारण मगाशीच सांगितलं होतं हा सामना चुकू नका. नाझीम तयार. फुलर लेनचा बॉल होता, थॉमसने उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहेत. एका टप्प्यावर बॉल उचलण्याचा प्रयत्न, दुसऱ्या रनचा प्रयत्न, थ्रो थोडासा खराब, मागे फेकला होता नाझीमच्या बॉल. तोपर्यंत 2 रन मिळतात थॉमस डायसला. अपने आप से नाराज है अशरफ खान, जिस तरह से उन्होंने थ्रो किया था. देखिए, अब आस्किंग रन रेट का दबाव जो है वो काफ़ी बढ़ता जा रहा है और बैटिंग पावर प्ले में अभी तक 4 गेंदों पर 4 रन आए. ये बताता है कि बॉलिंग कितनी चैनल में हो रही है. चांगली बॉलिंग. 14 बॉल 39. स्वीप करण्याचा प्रयत्न, थॉमसची दांडी गुल, बॅट्समन आउट आणि नाझीम गुल्लीचं सेलिब्रेशन पहा. हा आहे अनुभव. अनुभव यशाची शिदोरी, अनुभव अध्यापकाचं काम करतो आणि तेच इथे दाखवत असताना नाझीम गुल्ली, मॅन फ्रॉम गुजरात. प्राइजलेस विकेट वहां पे हासिल किए थॉमस डाइस की और थॉमस डाइस अब डगआउट की तरफ लौटते हुए. अब दबाव पैरामीटर रायगढ़ पे बढ़ चुका है. ये देखिए कितनी खूबसूरत गेंद थी, टिप्पा खाने के बाद ऑफ ब्रेक हुई और अराउंड दी लेग्स बोल्ड हुए. थॉमस डाइस इस वक्त साइड लाइन पे जुड़ते हुए, देखना है कि क्या ओपिनियन देते हैं. थैंक यू सो मच. फिलहाल मैं खड़ी हूँ इरफान बुरे प्लेयर्स डगआउट में और मेरे साथ है थॉमस डाइस. व्हाट हैपेंड थॉमस? It was a good ball.
You think you guys can chase this? Obviously, match is not over yet. You want to say something these two players? Which one about the batsman? Yeah, very good hard hitters. I hope they will finish the game. What do you want to say about Bali Trophy 2021? An exceptional tournament, obviously one of the best. Thank you so much. Over to commentary box. खूप मोठी स्पर्धा आहे. थॉमस डायसचं मत आहे आणि हे जे दोन बॅट्समन आहेत हे हार्ड हिटर आहेत आमच्या टीमचे, त्यामुळे या रन ते चेस करतील अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 39 रनची आवश्यकता. नाझिम गुल्ली हल्ला बोल बॉलिंग करत असताना विरोधी टीमला परास्त करण्याचं मात्र त्याने अक्षरशः ठाण मानून मनाला सांगितलंय की आज आम्ही ही मॅच जिंकल्याशिवाय सोडणार नाही, परंतु अजूनही 13 बॉल शिल्लक आहेत, 39 करायचे आहेत. बहुत अच्छा बयान दिया था वहाँ पर थॉमस डाइस ने, इसीलिए कहा जाता है कि गो ईस्ट और वेस्ट, अल्ताफ बाली इज द बेस्ट एंड बाली ट्रॉफी इज द बेस्ट. 13 बॉल आणि 39 रन हे समीकरण. लास्ट बॉल या पॉवर प्ले मधला नाझिम गुल्लीचा. वेग होता, बॉल हवेत आहे, हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला खेळाडू आहे. नाझिम गुल्लीच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. बॅट्समन पंकज जाधव बॅक टू दी पॅव्हिलियन. 12 बॉल मध्ये 39 रनची आवश्यकता टीम पिरामिडर्स रायगड्सला. एक सवाल करूंगा ओमकार मैं आपसे कि अनिकेत सानप ने 2 ओवर किए, कुल मिलाकर उन्होंने रन खर्च किए 13 और विकेटों को देखे तो उन्होंने विकेट लिया था 1. नाजिम गुल्ली ने 2 ओवर किए, कुल रन दिए 8 और विकेट लिए 2. कुणाल तो ये बताइए कि इसमें किसका अच्छा स्पेल था. अनिकेत सानप 2 overs कंसीडर 13 रन्स, क्लेम 1 विकेट. नाजिम गुल्ली 2 overs कंसीडर ओनली 8 रन्स एंड क्लेम 2 विकेट. नाही, पण खऱ्या अर्थाने पहा, नाझिम गुल्लीने दोन्ही पॉवर प्ले मध्ये बॉलिंग केली. ओव्हर टू साइड लाईन. थँक्यू सो मच. बूम बूम. पंकज माझ्या सोबत आहे सध्या. पंकज, वाटते का चेस होईल? करतील, आमचे हार्ड हिटर आहेत बाकी अजून आणि मेन बॅट्समन आहेत टीमचे, करतील रन. मग अशी डगआउट मध्ये तू बोलत होता मला जायला पाहिजे होतं, मला जायला पाहिजे होतं. कुठे चुकी झाली? मला रीड नाही झालं लेग स्पिन, त्याच्यामुळे माझ्या चुकीमुळे मी आउट झालो. नेहमी पंकजला आपण बघतो सुरुवातच तो षटकाराने करतो, यावेळी कुठेतरी काहीतरी गडबड झालेली दिसते. काय सांगायचंय बाली ट्रॉफी 2021 बद्दल? बाली ट्रॉफी खूप छान ऑर्गनायझर केलं आहे, माझ्या मिस्टेकमुळे मी आउट झालो. थँक्यू सो मच. ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. आता तुम्ही मला विचारलं होतं की स्पेल कोणाचा चांगला. मी तर खऱ्या अर्थाने उल्लेख करेन की नाझिम गुल्लीने खूप चांगला स्पेल टाकला. त्याचं कारण आहे, 2nd ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले होतं, त्याच्यानंतर 4थं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेमध्ये होतं आणि जे दोन्ही षटक टाकले ते मात्र रिंगणाच्या बंधनामधले षटक होते. आणि खऱ्या अर्थाने त्याचमुळे की काय, नाझिम गुल्ली आज या मॅचमध्ये खूप चांगला बॉलर ठरलाय. त्याचमुळे उस्मान पटेलच्या चेहऱ्यावर एक स्माईल आहे. या स्माईलच्या मागे भरपूर काही दळलं आहे, कारण येणाऱ्या अजूनही 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 39. 39 रन रिक्वायर्ड फ्रॉम 12. फिरोज शेख आता बॉलिंग करण्यासाठी, मॅन फ्रॉम गोरेगाव. एक वेगवान तेज तर्रार बॉलर बॉलिंग करण्यासाठी तयार होईल. पहिला बॉल, फुलर लेनचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, डोक्यावरून बॉल निघतोय डीप मध्ये. उस्मान पटेल भरपूर वेगाने गेले, चांगला पिकअप, गॅदर अँड थ्रो. इथे उस्मानच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग, 1 रन इथे मिळताना दिसते. बॅट्समन आहेत बंटी पटेल आणि हितेंद्र जडेजा सध्या मैदानामध्ये. हितू जडेजा नुकत्याच झालेल्या वलसाड 70-70 प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकलाय हितू जडेजाने. बंटी पटेल आता खेळतोय. नो बॉलचा इशारा इथे अंपायरनी कळवलाय. ही महत्वाची चूक इथे करत असताना फिरोज शेख. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. कुणाल देखिए, वैसे भी फिरोज शेख ने भी भिवंडी प्रीमियर लीग खेला था और बहुत अच्छा परफॉर्म किया था. परफॉर्मन्स तिथे चांगला केला. आता परफॉर्मन्स परशुराम टावरे स्टेडियम मध्ये तुम्हाला करायचं आहे आणि निमित्त आहे बाली ट्रॉफीचं. चांगला बॉल, इनसाइड एज घेतल्यानंतर फ्री हिट वर जास्त हानी झालेली नाहीये. भरपूर वेगाने इथे 1 रन कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. रन झालेले आहेत 24. 10 बॉलमध्ये 36 रनची आवश्यकता. 60 रनच्या लक्ष्याचा पाठलाग.
दोन्ही टीमने संघर्ष केला, दोन्ही टीमने कष्ट केलेत आणि कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडू शकते. आता या मॅचमध्ये पाहूया बाली ट्रॉफीमध्ये नशीब कोणाचं बोलत तर कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. फुलर लेनचा बॉल बीट केलं हवेमध्ये थोडंसं बॅट्समनला, हितू जडेजाला सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल. चांगली लाईन, या बॉलवर वेगापेक्षा लाईन आणि लेंथवर भर दिलाय जास्त बॉलिंग करत असताना बॉलर फिरोज शेखने. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 36 रन करायचे आहेत. टप्पा खाने के बाद आपने देखा कि गेंद ज्यादा स्विंग भी हुई थी, कांटा बदला था, कमाल की बॉलिंग हो रही है. पूरे मैच को अगर कुणाल हम एनालाइज करते हैं तो इस मैच में गेंदबाज हावी रहे. अगदी बरोबर आहे. या मॅचमध्ये बॉलरने खरोखर वर्चस्व दाखवलाय. चांगली बॉलिंग पहिल्या इनिंगमध्ये केली. आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं फरमानने खूप चांगल्या बॉलिंगचा स्पेल कंप्लीट केला. त्यानंतर विश्वजित ठाकूर, राकेश कहर यांनी चांगली बॉलिंग केली. आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये पाहिलं तर नाझीम गुल्लीला तर तोडच नव्हती विरोधी टीमसाठी. खऱ्या अर्थाने उल्लेख केला तर नाझीम गुल्लीने याही वयात क्रिकेटच्या जगतामध्ये धुमाकूळ घातलाय. गुजरात वलसाडवरून भिवंडीमध्ये आल्यानंतर बाली ट्रॉफीमध्ये परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे, नाझीम जाणतो आणि खूप चांगली बॉलिंग त्याने करून दाखवली या मॅचमध्ये. यावेळेला फटका फसलाय, स्वतः फिरोज येतोय बॉलच्या खाली. बॅट्समन हितू जडेजा, हितेंद्र जडेजा बॅक टू द पॅव्हिलियन. मॅग्निफिसंट नवी मुंबई वर्सेस विकी स्पोर्ट्स चाविंद्रा. टीमचे संघ मालक आले असतील तर त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आमच्या मुख्य व्यासपीठावर VIP बॉक्समध्ये येऊन आपल्याला विराजमान व्हायचं आहे. विश्वजित ठाकूर, रायगडचा हार्दिक पंड्या, एक ऑलराउंडर खेळाडू आता मैदानामध्ये खेळ करण्यासाठी जाईल. इसका मतलब है कि आपके जो रेगुलर बैट्समैन थे वो मैदान छोड़ चुके हैं. विकी स्पोर्ट चाविंद्रा के स्पॉन्सर इस वक्त VIP मंच पे हैं आतिश पाटिल और विवेक पाटिल और आतिश पाटिल फैम टीम है. और ये मुकाबला भी बहुत ज़बरदस्त रहेगा जहां नवी मुंबई के स्टार्स टकराएंगे भिवंडी के स्टार्स से. त्याचबरोबर ओमकार नाईक जे मॅग्निफिसंट नवी मुंबईचे संघ मालक आहेत, मुनीर सय्यद, प्रतीक पाटील यांना विनंती आपण या व्यासपीठावर. महेंद्र पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत. 24 रन झालेत 5 विकेट गमावल्यानंतर आणि या मॅचमध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये 36 रनची आवश्यकता. 36 रन रिक्वायर्ड फ्रॉम 8. अंगद पाटिल भी नजर आ रहे हैं, बहुत ही जबरदस्त गेंदबाज हैं. अंगद पाटील, अभिजित ठाकूर, प्रथमेश पवार या टीममध्ये प्रसन्न असेल. त्याचबरोबर मयूर वाघमारे, एक मोठी स्टारकास्ट, विश्वजित म्हात्रे, विकी पंढरीनाथ भोईर नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला खेळताना दिसेल. भूषण पाटील, त्याचबरोबर मुंबईचा प्रसिद्ध खेळाडू रोहन राजे या टीममध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तर 24 रन झालेत आणि अजूनही 36 रनची आवश्यकता आहे. या मॅचमध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सामना हाय व्होल्टेज पाहिजे होता प्रेक्षकांना, परंतु बॉलिंग काय राहिली सेकंड इनिंगमध्ये. टीमचा कॅप्टन आहे प्रथमेश पवार. डीपमध्ये बॉल येतोय, काऊ कॉर्नर रिजनमध्ये अशरफ आहेत. डीपमधून थ्रो येईल, डायरेक्ट बॉलरच्या हातामध्ये फक्त 1 रन. टीमची धावसंख्या आता 25. 60 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता, आता 35 करायचे येणाऱ्या 7 बॉलमध्ये. और कौन भूल सकता है प्रथमेश पवार को. कुणाल, मेरे ख्याल से भोपाल जो अभी कप हुआ था उसके वो मैन ऑफ द सीरीज रहे थे प्रथमेश पवार. जी हा, MHB ग्राउंड बोरिवलीमध्ये जी नुकतीच स्पर्धा झाली तिथे देखील दमखम दाखवला, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला आणि इथे बीट केलंय विश्वजित ठाकूरला. 5 ओव्हरचा खेळ संपला, 5च्या सरासरीने 25 रन झालेत आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये रन करायचे आहेत 35. 35 रन रिक्वायर्ड फ्रॉम 6. सोचा है ये कि तुम्हें रस
काय बॅटिंग केली होती. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये फायनल मॅचमध्ये अर्धशतक ठोकलं होतं श्रीलंका टीमच्या विरुद्ध. वी कॅन, वी काही करू शकतो. अंडर 15 चा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याने पटकावला. अंडर 19 मध्ये चांगला खेळ केला. 2011च्या वर्ल्ड कपच्या फायनल मॅचपर्यंत खूप चांगला संघर्ष दाखवला. मॅन ऑफ द सिरीज तिथे घेतली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगला खेळ केला. भारताने जेवढे काही ICC फॉर्मॅटमध्ये कप जिंकलेले त्यामध्ये युवराजची भूमिका खूप चांगली होती. परंतु नाव बॅक टू क्रिकेट. बाली ट्रॉफीमध्ये जाऊया. शेवटच्या ओव्हरमध्ये रन करायचे 35. पहिल्याच बॉलवर विकेट मिळेल असं वाटतंय बिलाल शेखला. विकेट कीपर येत आहेत खाली. उमर खान, चेहऱ्यावर हास्य आहे आणि पहा बॅट्समन आउट. गेंदबाज है तो आपकी जो शॉर्ट पिच गेंदें हैं उसको पुल मारना बहुत मुश्किल होता है. कुणाल, अगर आप तेज गेंदबाज हैं तो आपके पास यॉर्कर और शॉर्ट पिच गेंदों की भरमार चाहिए. ऑन साइडला दिशा दिली. बॉटम हँडचा खूप चांगला वापर, परंतु त्याचा तेवढासा फायदा होणार नाही या मॅचमध्ये. फक्त 1 रन मिळते. या सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट होते. टीमची धावसंख्या आहे 26. लॉस ऑफ 6 विकेट. 6 बॅट्समन आउट झाल्यानंतर CC एक्सप्रेस, चिताकॅम एक्सप्रेस, बिलाल शेख बॉलिंग करत असताना अतिशय कमी वयामध्ये उमर 11 या टीममध्ये जागा बनवणं आणि कॉलेज लेवलमध्ये देखील चांगलं क्रिकेट तो सातत्याने खेळतोय. आणि आता आपण पाहतोय 4 बॉलमध्ये 34 रन करायचे आहेत. यावेळेला बॉल मागे येतोय टॉप एज घेतल्यानंतर आणि मागे कृष्णा पवार होते. खूप चांगला झेल तिथे पकडला गेला. बॅट्समन आउट. की टीम है, इनके कैचिंग लेने का अंदाज देखिए, इनके फील्डर का कॉन्फिडेंस देखिए. कहीं भी वो हलचल में नहीं आते जब गेंद आसमान में रहती. समोर खेळलेला स्ट्रोक डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहे. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ही मॅच मात्र पूर्णपणे जानी स्पोर्ट्स वडपे उमर 11च्या दिशेने जाते. त्याचं कारण आहे त्यांची चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग. पहिल्या सत्रामध्ये दिनू कांबळेने केली. धावसंख्येला आकार दिला आणि ज्या वेळेला गरज होती बॉलर्स चांगले करतील आणि त्यावेळेला मात्र अनिकेत सानप पुन्हा एकदा फिरकीची जादू ही गोलंदाजी आपल्या समोर दाखवली. अनिकेत सानप आणि त्याच्याच बरोबर बॉलर नाझिम गुल्लीने. वर 7. ऑन साइडला दिशा दिली. फ्लिक ऑफ द रिस्ट. डीपमध्ये फिल्डर येत आहेत. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. 28 रन झालेले आहेत. 60 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. 32 रनची आवश्यकता. शेवटचा बॉल शिल्लक. मार्जिन पहा किती राहिलाय. आणि खरी करामत आहे बॉलर्सची. चांगली बॉलिंग. दिनू कांबळेची भूमिका खूप महत्वाची राहिली या मॅचमध्ये. उमर खानने त्याला चांगली साथ दिली आणि कृष्णा पवारने मारलेला तो षटकार. मुन्ना शेखचे सुरुवातीला 2 चौकार 60 रन करून गेले. फुलर लेनचा बॉल आणि ते ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आहे. 30 रनने हा सामना जिंकलाय टीम जानी स्पोर्ट्स वडपे उमर 11ने. वेल प्लेड बॉयज. खूप चांगला खेळ केला. आणि आता लगेचच आपण जाऊया प्रेझेंटेशन सेरेमनीकडे.
तिथे आपल्या बरोबर जुळले जातील व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या आणि त्यांच्याच बरोबर आमच्या को अँकर रेश्मा मयेकर. इट्स ओव्हर टू यू.